वचन जाणं गरजेचं आहे, करेक्शन होणं गरजेचं आहे, मोटिवेशन झालं पाहिजे, प्रोत्साहित आपल्याला केलं पाहिजे. पण सर्वातून महत्व आता दुरुस्त होणं आहे. कारण आता आपण नवीन नाहीये, आपण येशूत आहोत. कोण आहोत? येशूत आहोत. मग येशूमध्ये आता आम्हाला ते पण पाहिलं पाहिजे का प्रभूला काय आवडणार आहे, प्रभूला काय प्रिय आहे ते आम्हाला कळलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तसं आपण ते गीत गायलं, शुक्र अदा. काय गायलं आपण? शुक्र अदा. हा, कसं तुझी महिमा करू, मला तू काय कर, शिकव. शिकव. तर आपलं जीवनच एक जीवन यज्ञ पाहिजे. कुणासाठी? परमेश्वरासाठी. आणि आपल्या जीवनातून देवाला गौरव गेला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पहा, असं नाही का देव आमची प्रार्थना ऐकत नाही, देव उत्तर द्यायला तयार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर तुमच्या व्यक्तिगत लाईफमध्ये काही चॅलेंजेस आहेत, आव्हान आहेत, तर प्रभू नक्की कार्य करणार. पण जर उत्तर येत नाही तर कुठेतरी आपण विचार केला पाहिजे का माझं जीवन त्याप्रमाणे आहे का ज्याप्रमाणे प्रभूला ते पाहिजे. नेहमी देवाकडून आम्हाला काही ना काही पाहिजे, पण एक लक्षात घ्या, देवाला पण आमच्याकडून काहीतरी पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर पैसा मागत नाही, प्रभू समर्पण मागतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या व्यक्तिगत जीवनामध्ये देवाने तुम्हाला वचन दिलं असं, पण कधी कधी तुम्हाला असं दिसतं का वचन पूर्ण होत नाहीये. वचन पूर्ण होत. पण असं होणार नाही का देवाने जे वचन दिले ते पूर्ण होणार नाही. येस. वचन संदेशाद्वारे असेल, सेवकाद्वारे असेल, एखाद्या प्रार्थनेत असेल, तुम्ही अचानक झोपेत तुम्ही एखादा दृष्टांत पाहिला असेल, तो तुमच्या ब्लेसिंग्स बद्दल असेल, ज्याही माध्यमाने परमेश्वर बोलतो प्रभू ते पूर्ण करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतं का अब्राहम 100 वर्षाचा होता, पण कोणाचं वचन होतं? देवाचं वचन होतं. देवाने केलं का नाही पूर्ण? येस येस. केलं. योसेफ लहान होता, पण स्वप्न कोणाचं होतं? परमेश्वराकडून होतं. मग देवाने पूर्ण केलं का नाही केलं? येस केलं. केलं. जेही परमेश्वर दाखवतो, जेही परमेश्वर बोलतो, जेही प्रभू प्रगट करतो, परमेश्वर ते पूर्ण करणार आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या व्यक्तिगत जीवनात तुम्हाला देवाचं वचन आलंय का? येस. कमॉन, जोरात बोला. आलंय? येस. कमॉन, बदस आलंय? आलंय वचन. एखाद्या सेवकाद्वारे व्यक्तिगत प्रार्थना करताना, झोपेमध्ये, स्वप्नामध्ये, दृष्टांतामध्ये कुठून ना कुठून देव आमच्याशी बोललाय. कमॉन, बोलला का नाही बोलला? येस. आपण त्याच आशेवर जगतोय का देवा जे तू वचन दिलंय ना तू ते पूर्ण करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण कधी कधी वेळ जास्त जाऊ लागतो, मग आम्हाला वाटतं का प्रभू हे वचन फुलफिल का होत नाही. जे अभिवचन तुम्हाला दिलं माझ्या परिस्थितीमध्ये, तुम्ही आजारी होता, देवाचं वचन आलं की मी तुला बरं करणार आहे, मग तुम्ही बरे झाले पाहिजे का नाही? येस झालं पाहिजे. कमॉन, झालं पाहिजे का नाही? वचन कोणाचं आहे? देवाचं. वचन. तरी आपण काय होत नाही, बरे होत नाही. वचन आलं आर्थिक स्थितीवर, का तुझी आर्थिक स्थिती कोण बदलणार? परमेश्वर बदल पण तरी आर्थिक स्थिती काय होत नाही. बदलत नाही. मग वचन झालं पाहिजे का नाही पूर्ण? येस. देवाचं वचन येतं का तुझा परिवार मी चेंज करणार, मग चेंज झाला पाहिजे का नाही? येस झाला इतर पाहिजे. काही विनंती आहेत. कोणाची विनंती संततीसाठी आहे, कोणाची मॅरेजसाठी आहे, कोणाची घरासाठी आहे. प्रत्येकाची विनंती, प्रत्येकाच्या विनंतीत कोणाचं वचन येतं? देवाचं मग वचन आलेलं वचन पूर्ण झालं पाहिजे का नाही झालं पाहिजे? झालं पाहिजे. पण जर ते पूर्ण होत नाही तर आम्ही लक्ष दिलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर प्रत्येक बाबतीत देवानी आम्हाला आशीर्वादित दिलाय. येस. काय दिलाय? आशीर्वाद दिला. रीड करू आपण या ठिकाणी. गणना काढू 6वा अध्याय. गणना 6वा अध्याय 24 वचनापासून. चोवीस वचन. यहोवा तुला आशीर्वाद देवो आणि तुझे रक्षण करो. पुढं 25 वचन. यहोवा आपले मुख तुझ्यावर प्रकाशो आणि तुझ्यावर कृपा करो. 2 ब्लेसिंग्स आहेत. बायबल सांगतं का देव तुमचं संरक्षण करो. Yes. देव तुमचं संरक्षण आणि बायबल सांगतं देवाचा मुख प्रकाश तुमच्यावर प्रकाश. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आम्ही असं पाहतोय का माझं लाईफ सुरक्षित नाहीये, माझं लाईफ. सुरक्षित नाही. बायबल सांगतं का देव तुम्हाला काय देव? प्रोटेक्शन. सुरक्षा देव. काय देव? सुरक्षा देव. पण आम्ही असं पाहतोय का माझं लाईफ सुरक्षित नाहीये. प्रत्येक बाबतीमध्ये सैतानाचा हस्तक्षेप आहे. येस. कोणाचा? सैतानाचा. माझा आरोग्य तो चोरतोय, माझा आनंद तो चोरतोय, माझी आर्थिक स्थिती तो चोरतोय, माझ्या परिवाराची शांती तो चोरतोय. मग बायबल तर सांगतं का देवाद्वारे तुम्हाला सुरक्षा आहे. येस. काय आहे? सुरक्षा आहे. पुरत्वा सेम. 24 वचन. यहोवा तुला आशीर्वाद देवो हा, आणि तुझे संरक्षण करो. काय करो? संरक्षण करो. कमॉन, संरक्षण करो. पण आपण सुरक्षित आहोत का? नाही.
आज आमच्या लाईफ मध्ये कोणाचा हस्तक्षेप आहे? सैतानाचा. आणि पुढे असं लिहिलंय की त्याचा मुख प्रकाश तुमच्यावर प्रकाश. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण आमच्या जीवनात प्रकाश दिसत नाही. काय दिसतोय? अंधार अंधार दिसतो. दिसतोय, निराशा दिसते. आम्ही चर्च मध्ये आहोत पण चेहऱ्यावर आमचा आनंद नाही, आमचा तेज नाही. बघ का देवाचं वचन आमच्या लाईफ मध्ये फुलफिल नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही सुरक्षित पाहिजे आणि आमच्या मुखावर कोणाचा प्रकाश पाहिजे? परमेश्वराचा. पण आज आम्ही निराश आहे. आमचं मन कुठं ना कुठं काय आहे? निराश दुःखी आहे. आहे. वचन कोणाचं आहे? देवाचा आहे. मग ते का पूर्ण होत नाही याचा विचार आपण केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आब्रामाला 100 वर्षात कुणी वचन पूर्ण केलं? परमेश्वर. केलं का नाही केलं? येस, चर्च. केलं. योसेफाचं स्वप्न एवढं अवघड होतं पण कुणी पूर्ण केलं? परमेश्वराने कमॉन, केलं का नाही केलं? येस. दाविदाला अभिषेक केला पण जाणं एवढं सोपं होतं का? पण नव्हतं. कुणी त्याला सिंहासनावर बसवलं? परमेश्वर. देव जे बोलतो ना देव ते करून दाखवतो. येस. हालेलुया. मग देवाने जर वचन दिलंय तर आमच्या लाईफ मध्ये पूर्ण का होत नाही याचा विचार आपण केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन कुणी आजारी आहे आणि आपण डिक्लेअर करतो का प्रभू तुझ्या प्रत्येक चापकांद्वारे मला काय आहे? आरोग्य आहे. कमान वाचूया ते वचन या ठिकाणी आपण. पेत्राचं पहिलं पत्र 2 अध्याय 24 वचन. त्याने स्वतः झाडावर आपल्या देहामध्ये आमची पापे वाहून नेली, यासाठी की आम्ही पापाला मरून न्यायीपणाला जगावे. त्याला बसलेल्या माराच्या वळांनी तुम्ही निरोगी झाला आहात. काय झाला आहात? निरोगी. ना ज्यास दुखतं आपण लगेच म्हणतो प्रभू धन्यवाद तुझ्या चापकांद्वारे मला काय मिळालं? आरोग्य आरोग्य मिळालं. पण चर्च किती लोकांना खरंच बरं वाटतंय? येस. कमान माझा प्रश्न कळला. ज्यास तुमचं काय झालं? दुखू लागलं, खूप वेदना होऊ लागल्या, काहीतरी डॉक्टरने सांगितलं, तुम्ही लगेच डिक्लेरेशन देता अरे काळजी न करू म्हण देवा तुझ्या प्रत्येक चापकांत तुला काय दिलं? आरोग्य. आरोग्य. आपण 10 वेळेस बोलून गेलो येस. पण तुला किती अनुभव येतोय? येस. जर वचन दिलंय का देवाने तुझे शाप आणि पाप काय केले? घेतले, त्यांनी चापकं खाल्ले, तुला आरोग्य मिळावं, तू ते ऐकतोय, तू ते बोलतोय, पण तरी तुला आरोग्य का मिळत नाही? डिक्लेअर करून पड. मग आपण विचार केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन आहे. येस येस आहे. आहे. कमान आहे. येस आहे. कोणाचं वचन आहे? देवाचं वचन आहे. देवाचं सामर्थ्य गेलं का? नाही. नाही. का बाबा एक टाइम मी कमिटमेंट दिलं होतं त्या टायमाला मला सामर्थ्य होतं, आज माझं सामर्थ्य गेलं असं आहे का? नाही. राज्य, सामर्थ्य आणि गौरव युगानुयुग कोणाची आहे? परमेश्वराची. मग ज्या प्रभूने वचन दिलं तो आजही करण्यास समर्थ आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी डिक्लेअर करतोय पण मला ते का भेटत नाही? मग मला विचार करावा लागेल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जाऊ दे बरं होत नाही, चला पास्टरकडे जाऊ, त्याच्याकडून प्रे करून घेऊ, चांगलं आहे. पण तू पण एकदा विचार कर ना का मी डिक्लेअर करतो मला का भेटत नाही? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक सेवक म्हणून आमचं कामच आहे का तुम्हासाठी काय करावी प्रार्थना आणि करा. ते आम्ही नक्की करणार. पण एकदा तू पण विचार केला पाहिजे का रे बाबा मी बोलतो तर मग मला का भेटत नाही? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतंय चर्च आम्हाला शिकायचंय, आम्हाला शिकायचंय. आणि प्रत्येकाच्या प्रार्थनेला उत्तर आलंच पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी पुढे सांगेल का आपलं चर्च एकतर्फी चर्च नकोय, पॅरलल पाहिजे, पास्टर बी आणि मंडळी पण. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. साक्ष नेहमी अशाच नको का पास्टरांनी प्रार्थना केली आणि देवाने कार्य केलं. साक्ष अशा पण असाव्यात का आम्ही प्रार्थना केली आणि देवाने कार्य केलं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग याच्यामध्ये दिसतंय का पास्टर बी अनाउंट मध्ये आहे आणि चर्च बी अनाउंटिंग मध्ये चाललंय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही तर मग फक्त एकतर्फी चर्च येतं मग गडबड आहे. येस. आणि आपली इच्छा नाहीये, देवाची इच्छा नाहीये का चर्च एकतर्फी असावं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सेवक नक्की अभिषेकात वाढावा पण मंडळी पण तेवढीच अभिषेकात वाढावी. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग जर माझ्या प्रार्थनेने मी डिक्लेअर केले उत्तर येत नाही, बायबल तर सांगतं, मी तर वाचतोय, मी तर ऐकतोय, मी बोलतोय, पण मला रिझल्ट का दिसत नाही? मग मी विचार केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, करता का डिक्लेअर? कमॉन, करता चर्च? इमिजिएट बोलतो आपण पण रिझल्ट नाहीये, मग विचार केला पाहिजे. Yes. इवन आर्थिक स्थितीमध्ये आपण डिक्लेअर करतो का प्रभू आम्हासाठी तू काय झाला? मरम. गरीब झाला. काय झाला? गरीब झाला. जेणेकरून आम्ही काय व्हावं? धनवान धनवान व्हावं. रीड करू ते पण स्क्रिप्चर 2 Corinthians 8:9. नऊ वचन. कारण आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्ही जाणता की तो धनवान असताही तुम्हाकरिता दरिद्री झाला, हा. यासाठी की तुम्ही त्याच्या दारिद्र्याने धनवान व्हावे. काय व्हावे? धनवान व्हावे. किती लोक धनवान आहेत? आमचं 1/10च देवाला जायना अजून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं काय गेलं पाहिजे? 110. प्रथम फळ कोणाच्या गौरवासाठी? देवाच्या आम्ही तर आज्ञाच मोडून राहिलो देवाची. इथं लिहिलंय का तो दारिद्र्य झाला, तू काय व्हावा? धनवान व्हावा. सगळे बोला काय व्हावा? धनवान व्हावा.
पास्टर प्रार्थना करा आमचा आम्हालाच पुराणा. अरे बायबल तर सांगतं तो गरीब झाला, तो दारिद्र्य झाला, तू काय व्हावा, धनवान व्हावा. मग माझ्या लाईफ मध्ये असं काय प्रभू का बरकत का नाहीये? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन, कळतंय का चर्च? बायबल तर सांगतं तो गरीब झाला का नाही झाला? येस झाला. हे वचन तुम्ही वाचताय, सत्य आहे का खोटं आहे? सत्य आहे. मग जर वचन सत्य आहे तर ते कोणात पूर्ण झालं पाहिजे? आपल्यामध्ये. तुमचा विश्वास आहे काय वचनावर? येस आहे. चर्च विश्वास तर आहे, डिक्लेरेशन तर आहे, पण धनवंताचे आशीर्वाद जीवनात दिसत नाही. Yes. जे आहे तेही पुराणा, परत लोन. प्रेज द लॉर्ड. कमॉन, किती लोकांशी ते बोलतोय, आम्ही डिक्लेअर करतोय, आम्ही प्रार्थना करतो का प्रभू तू धनवान करणारा आशीर्वाद, पण चर्च तुझं कुटुंब तिथंच, तुझी आर्थिक स्थिती तिथंच, तुझा वैभव तिथंच, जेणेकरून तुझा वैभव काय झाला, निघून गेला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येस, बायबल सांगतं इस्रायलला परमेश्वर म्हणला इखाबोत तुझा वैभव निघून कोठे? वैभव काय झाला, निघून गेला. आम्ही डिक्लेअर करतोय, आम्ही जाहीर करतोय का माझा देव असा, माझा देव, तुझा देव नक्कीच असा जसा तू बोलतो, पण तुझ्यात ते पूर्ण होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे. मग का होत नाही? विचार केला पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जास्त तुम्ही विचार कराल देव नक्की उत्तर देईल. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही विचार करत नाही काय झालं का, फक्त यायचं, प्रार्थना करून घ्यायची, देवाने कार्य केलं, देवाला धन्यवाद. अरे पण झालं का, उत्तर मिळालं का नाही, याचा विचार मला केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही विचार कराल ना, देव नक्की तुम्हाशी बोलल आणि तुम्हाला मार्ग सांगणार चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे कोण पुढच्या समस्या येईल ना, तुम्हाला कळल पटकन काय करायचं. प्रेज द लॉर्ड. घरामध्ये एखादा घरगुती उपाय कोणी आजारी पडल्यावर करतो का नाही करत आपण? येस करतो, का बरं करता? बरं होण्यासाठी. तुम्हाला कळलंय की असं झालं तर असं केलं ना पटकन गुण येतो, येस. म्हणून तुम्हाला तो घरगुती उपाय काय झाला माहीत झाला. म्हणून प्रत्येक वेळेस तुम्ही दवाखान्यात किंवा मेडिकल मध्ये जात नाही, कधी कधी तो उपाय तुम्ही घरीच करता. म्हणून देवाची इच्छा आहे की तुम्हाला उपाय कळला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला उपाय कळल तर तुम्हाला पाळायची गरज पडणार नाही. तो उपाय तुम्ही इम्प्लिमेंट केला का आरोग्य तुम्हाला भेटणारच. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज लोक शांतीमध्ये नाहीये, झोप काय झाली त्यांची, उडून गेली. बायबल तर सांगतं का येशूने सर्व शांती घेतली, जे कोण आम्हाला काय मिळावी. शांती. कमन, डोक्यात मुकुट घातला का नाही घातला? येस घातला. त्याच्या डोक्यात काटे घातले, जे कोण तुमच्या डोक्याला काय असावी. शांती असावी. शांती. कमन, स्क्रिप्चर रीड करू शांतीबद्दल या ठिकाणी आपण. योहान काढू 16:33. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगितल्या आहेत की माझ्यामध्ये तुम्हास शांती असावी. काय असावी? शांती असावी कोणामध्ये? माझ्यामध्ये. माझ्यामध्ये. माझा म्हणजे कोण? येशू. सगळे बोला, कोण? येशू. येशू मध्ये काय असावी? शांती शांती असावी. मग असावी. तुझ्या जीवाला शांती आहे का? सतत विचार, सतत विचार, सतत विचार, सतत विचार. झोपेत बी उठला तरी भीती वाटते का तिथेही विचार मला सोडणार नाही. येस. का विचार तुझ्या एवढे हवी झालेत? बायबल तर सांगतं येशू मध्ये काय आहे. शांती आहे. चर्च एकही वचन पूर्ण होताना दिसत नाही. ना आमच्या धनवंतीचे आशीर्वाद आहे, ना आमच्या जीवनामध्ये शांती आहे, ना आम्हाला आरोग्य आहे. आणि बायबल तर सांगतं येशू म्हणतो का जगाला मी काय केलंय, जिंकलंय. जगाला मी, जिंकला आहे. आणि रोज जगातून एक नवीन आव्हान कोणासमोर, आपल्यासमोर. आणि त्याच्याकडे बघून आपण भयभीत होऊन जातो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर देवाचं वचन इथं आम्हासाठी लिहून ठेवलं ते पूर्ण झालं पाहिजे की नाही झालं पाहिजे? हे झालं पाहिजे. मग का पूर्ण होत नाही? वचन कोणाचं? परमेश्वराचं. मग ते झालंच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या वेळेस एखादी भविष्यवाणी कोणाच्या मनातून पण होऊ शकते, पण हे तर वचन आहे. हे तर वचन आहे. कमान, भविष्यवाणी आत्म्यातून पण होती आणि देहाने देहात पण होती. आपण ते पण पाहिलं. पण आता मी तुम्हाला काय वाचून दाखवले? वचन. वचन. तुमच्या बायबलमध्ये आहेत. येस. आहे. आहेत चर्च. आहेत. तुमचं आणि माझं बायबल वेगळं आहे का? नाही. तेच बायबल तुमच्याकडे, तेच माझ्याकडे आहे, तेच वचन तुमच्यासाठी आहे, तेच वचन माझ्यासाठी आहे. मग चर्च रिझल्ट का नाही हा विचार मी केला पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाच चर्चमध्ये आपण सगळे आहोत, पण प्रत्येकाची स्थिती वेगळी आहे. मग असं का? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एकाच चर्चमध्ये आहोत, येस. एकच वचन खातो, येस. एकच आराधना मिळती, Yes. एकच प्रार्थना मिळती. येस. आपल्या इथं आपण प्रार्थना विकत नाही की 5,000 द्या. मग आपण म्हणू शकतो त्याच्याकडे जास्त पैसे होते ना म्हणून त्याने आशीर्वाद विकत घेतले, आमच्याकडे नाही तर मग आमचं कसं? येस. तसं आहे का इथं? नाही. सर्वांसाठी सामूहिक प्रार्थना आहे, येस. सर्वांना एकच वचन आहे. मग चर्च, लोकांची चर्चमध्ये परिस्थिती वेगळी वेगळी का? येस. विचार केला पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचन कोणी दिलं?
देवाने दिलं. देवाने वचन दिलं. प्रार्थना पण प्रत्येक रविवारी माझ्यावर केली जाते. डिक्लेरेशन देवाचं वचन येतं. मी युट्यूबनी पण ऐकतो. वेगवेगळ्या सेवकाद्वारे प्रोत्साहन येतं. मग फक्त प्रोत्साहनच येतंय. काय येतं? फक्त प्रोत्साहन येतं. सगळे बोला, काय येतं? प्रोत्साहन येतं. फक्त प्रोत्साहनच येतं. आणि आठवड्यात पुन्हा हवा जाती. पुन्हा संडेला हवा भरली जाती. पुन्हा हवा निघून जाती. चर्च किती दिवस हवा भरायची काढायची, हवा भरायची काढायची. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी येऊन स्टेज गाजवलं पाहिजे का नाही गाजवलं पाहिजे? येस. कमॉन, साक्षद्वारे. कशाद्वारे? साक्षद्वारे. कमॉन, किती लोकांना समजतं? दर आठवडी काय भेटतंय? वचन. प्रोत्साहन. प्रोत्साहन. प्रभू म्हणला या आठवडी प्रोत्साहन नाही, या आठवडी करेक्शन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण फक्त प्रोत्साहन दिलं जातंय, तू इथपर्यंत येईनच अजून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव उगाच प्रोत्साहित करत नाही, पण ऍट द सेम टाइम कळलं पण पाहिजे का आशीर्वाद येणार कशी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज देव आम्हाला शिकवल का कसं प्रभूची भविष्यवाणी पूर्ण होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट आहे, देव विसरणार नाही. देव कधीच विसरणार नाही. Yes. देवाचं वचन कधीच हातबळ होणार नाही. देव बोलतो, देव स्थापित करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला हा प्रश्न देवाला केला पाहिजे का, प्रभू का उत्तर येत नाही, तू मला सांग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. भांडू नका. काय होऊ नका? भांडू नका. उत्तर आलं नाही ना, भांडू नका, नम्र व्हा. असं होणार नाही की तू बघणार नाही काय गडबड आहे प्रभू, काय कमी पडतंय ते मला तू सांग परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही नम्र होऊन देवाच्या पायापाशी याल, देव तुम्हाला उत्तर देणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ऍटिट्यूड दाखवला, जा मग मी प्रार्थना नाही करत, जा मी मग चर्चला येणार नाही, जा मी तुझं काम करणार नाही. जा तर जा. नुकसान कोणाचं आहे? स्वतःच आहे. नुकसान स्वतःचं आहे, देवाचं नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढा हट्टी होईल ना, कधी कधी आई वडील बी पेटेले असतात. लोळतो का बाहेर लोळ, मी बी उचलणार नाही. येस. काही लेकरांना वाटतं कसं लोळलो ना बाहेर मारती भीतीत, ते पटकन काय करतील मला येऊन. उचलते. पण काही आई वडिलांनी पण ठरवलं असतं, लोळ तापलंय चटके बसते तर बरोबर कसं येशील. घरात येते. मग काही देव म्हणतो चटके बसू दे याला, येस. म्हणजे हा बरोबर काय करणार. येणार. येणार. हा जवळ हट्टी होऊन काही होत नाही. चर्च नम्र होऊन आशीर्वाद येतात. येस. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही म्हणलो नाही प्रभू मग मी असं नाही करणार, मी तसं नाही करणार. चर्च नुकसान देवाचं नाही, नुकसान आमचं आहे. आमची साक्ष अजून विलंब होणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवापासून लांब जाऊन काही नाही, नुकसानच नुकसान आहे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उत्तर येत नाही ना, देवाला नम्र होऊन म्हणा का प्रभू काय करेक्ट आहे ते मला सांग, कुठं मी इनकरेक्ट आहे, कुठं मी चुकतोय, तू मला रिव्हील कर. काय अशा गोष्टी आहेत ज्या माझ्याकडून होत नाहीये, तू ते मला सांग परमेश्वर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नवीन नाहीयेत, आता आपण ख्रिस्तामध्ये मिळवलेलो आहोत. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला मुळातून आशीर्वाद येतात तर तो म्हणतो फांदीला पण तर फळ आलं पाहिजे, येस. आणि फळाद्वारे कोणाचा गौरव झाला पाहिजे. देवाचा गौरव. पण तो गौरव प्रभूला भेटत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जस तुम्ही देवाचं ऐकणार नाही, तुम्हाला तर वाटतं देवाने माझं काय करावं, ऐकावं. ऐकावं. मग का म्हणून देव ऐकणार. एक समय तुम्ही पण तुमच्या लेकरांशी असं वागता आणि तुम्ही म्हणता का बाबा नेहमी तुझं ऐकायचं, तुझ्या शब्दाच्या पहिले करायचं, पण तुझं बी तर काम आहे, कधी माझं बी तर ऐक. कमान, वाटतं का नाही वाटत. वाटतं. मग जर देवाला वाटतं तर चुकीचं वाटतंय का. नाही. कमान, विचित्र वाटतंय का. नाही. मग आम्हाला का राग येतो ज्यास देव ऐकत नाही. तू पण तर प्रभूचं ऐकलं पाहिजे, तू पण तर त्याच्या आज्ञेत राहिलं पाहिजे. तुला मग वाटतं की देवाने असं करावं, देवाने ते करावं, देव सगळं काही तयार आहे करायला, पण तू पण देवाचं वचन मनावर घेतलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज वचन येतंय पण फुलफिल होत नाही. कुठं ना कुठं माझं लाईफ चुकतंय. येस. मी देवाच्या वाचनात बसत नाही. नाहीये. कुठं ना कुठं माझे मार्ग काय झालेत, भटकलेत. मी चर्चमध्ये कुठं आहे, चर्चमध्ये आहे. मी चर्चमध्ये आहे, माझी उपास प्रार्थना पण चालू आहे, मी आराधना पण करतोय, पण तुझ्या मार्गात येशू नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हातात बायबल आहे पण तुझी चाल आहे ना वाकडीच आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हातात काय बायबल आहे. म्हणजे हातात तुझ्या मार्ग आहे पण तुझे पावलं वाकडे चालतात का. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या मुखात महिमा आहे कोणाची, देवाची. पण तुझं मन आतून कसं आहे, खालीच याच्याच. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते म्हणतो वरून तू दिसतोय, तुझ्या मुखात आराधना आहे पण मन खाली, हातात बायबल दिसतंय पण तुझे पावलं कसे चाललेत, वाकडे चाललेत. आणि तुला तर वाटतं देवाने कार्य करावं, देव ब्लेस करणार नाही चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुमच्या मुखात आहे तेच तुमच्या मनात पाहिजे, येस. जे तुमच्या हातात आहे तेच तुमच्या मार्गात पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं देवाने ब्लेस करावं, माझी स्थिती बदलावी, तर तुला पण देवाच्या वाटण्याच्या अधीनतेत राहावं लागेल. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतंय. जस्ट तुम्ही देवाचं ऐकाल ना, परमेश्वर न सांगता तुमचं ऐकणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो म्हणतो तू तुझं प्रार्थना करण्या अगोदर तुझ्या मनात काय कोणाला ठाऊक आहे, परमेश्वराला. ठाऊक आहे. उगच बोलला का.
नाही माहिती आहे का नाही माहिती? येस Yes, माहिती माहिती आहे. 100% देवाला माहिती आहे चर्च का तुमच्या मनात काय तुम्हाला काय लागणार आहे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया दानियलच्या टायमाला तो मला स्वप्न सांगत नाही. स्वप्न काय पाहिलं तेही सांगायचं आणि त्याचा अर्थ पण सांगायचं. का म्हणून देवाने सांगितलं का नाही सांगितलं? येस सांगितलं. सांगितलं का म्हणून पुन्हा विचारतो दानियलच्या टायमाला योसेफाच्या टायमाला तरी काय सांगितलं त्यांनी? स्वप्न. इथं काय म्हटलं? स्वप्नही सांगत नाही, स्वप्नही सांगायचं, स्वप्नाचं काय सांगायचं? अर्थही सांगायचा. किती महान परमेश्वर का स्वप्नही सांगितलं आणि स्वप्नाचा अर्थही सांगितलं. मग माझ्या लाईफला का प्रभू अर्थ देत नाही? येस मी विचार केला पाहिजे चर्च. का मी देवाच्या वाटण्यात बसतोय का? मी देवाचं ऐकतोय का? देव तर अभिवचन देतो मी करणार आहे. अरे पण कधी करणार आहे? मी लक्ष दिलं पाहिजे. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कुणाचं वचन पाळा, देवाचं वचन. कुणाचं वचन मनावर घ्या. देवाचं जस्ट वचन. तुमचं डायरेक्शन चुकणार, तुम्ही देवाच्या रेंज मध्ये नसणार, तुम्ही देवाच्या रिलेशन मध्ये नसणार, तुमचं रिलेशन रॉंग असणार, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया दोन नद्याची चाकरी आता प्रभूला चालत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया किती? दोन धान्याची चाक. एक तर देहात राहा नाही तर आत्म्यात राहा. कशात राहायचं? आत्म्यात. जर आशीर्वादित व्हायचं तर आत्म्यात जगायचं. Yes. आणि जर तुम्ही आत्म्यात जगले तर आशीर्वाद तुम्हाला भेटणार. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया ज्याचं नातं देवाबरोबर करेक्ट नाही ना त्याचे आशीर्वाद पण त्याला भेटणार नाही. पण ज्याचं नातं देवाबरोबर योग्य आहे मग चर्च तो किती खालच्या स्थितीमध्ये असू द्या देव त्याला तिथून उचलणार. येस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया आज आशीर्वाद कोणाच्या हातात आहे? आपल्या हातात आहे. देवाने तर वचन देऊन गेलाय न सांगता. हे वचन आज दिलं का पहिलेपासून? पहिल्यापासून मला गरज आज लागली पण वचन 2000 वर्षापूर्वीच प्रभूने दिलंय. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया म्हणजे किती परमेश्वर कळवळाचा देव आहे. मला काय लागतं ना त्याची तरतूद त्यांनी पहिलेच केली चर्च. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. उगाच वचन लिहिले का? नाही कोणावर प्रेम करतो आपल्यावर. म्हणून तो लिहिले ना चर्च. Yes. आम्हाला मिळावं ही तर त्याची इच्छा आहे ना चर्च. म्हणून तो सगळं लिहिलं त्यांनी का आम्हाला ते मिळावं. मग चर्च असं तर नाही ना का फक्त दाखवायचं आणि द्यायचं नाही. कम ऑन. आपण कधी करतो ना लांबून फक्त काय करतो दाखवतो. आणि द्यायचं तर नाही. देवाचं तसं नाही चर्च. देव दाखवतो ना तर देव देतो पण. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया देव काय मनुष्य नाही बाबा. चला लेकर अभ्यास करत नाही का लांबून चॉकलेट दाखवायचं. आणले बाबा तेवढं पहिले कम्प्लीट कर. त्याच्यात फक्त मोह टाकला. काय टाकला? मोह. आमचा देव उगच मोह टाकत नाही. देव करणारे म्हणून देव दाखवतो. येस हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जे बोलला ना देव ते स्थापित करणार. Yes, पण amen. तुम्ही विचार केला पाहिजे, आपण विचार केला पाहिजे का देवाचं वचन फुलफिल होत नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया एक उदाहरण घेऊ आपण दाविदाचं. कुणाचं? दाविदाचं. दाविदाचं. दाविदाच्या द्वारे प्रभूंचे राज्य वाढवलं शल्मोनाद्वारे. दाविदाचा मुलगा होता त्याचं नाव काय होतं? शल्मोन. आणि शल्मोन कसा आला, शल्मोनचे आशीर्वाद काय यावर देव आम्हाला शिकवल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ओके जाऊया आपण जुन्या करारामध्ये. हा पहिले इतिहास काढा 22 अध्याय. हा रीड करू 22 अध्याय. हा काढलं 7व्या वचनापासून सर्व काढा. सात वचन. आणि दावीद शल्मोनाला म्हणाला, माझ्या मुला, यहोवा माझा देव याच्या नावासाठी घर बांधावे असे माझ्या हृदयात होते. ओके ना दाविदाबद्दल वाचतोय. कोणाबद्दल? दाविदाबद्दल. सगळे लक्ष द्या. दाविदाबद्दल वाचतोय. नाव दावीद म्हणतो कमी देवासाठी काय बांधावं? घर घर बांधावं. बांधा हे दाविदाच्या मनात होतं. येस. जर तुम्ही शमूएल मध्ये काही भाग वाचला तर तुम्हाला कळल का प्रभूनी त्याला सगळ्या बाजूनी सुरक्षा दिली. काय दिली? सुरक्षा दिली. आणि असा शब्द वापरलाय पंडित रामा बायबल मध्ये, स्वस्थता. काय दिली? स्वस्थता दिली. म्हणजे कुठूनच हेडेक नाही, सगळीकडून शांती. कुणी दिली? परमेश्वराने. दिली. मग देवासाठी तो म्हणतो का प्रभू तुझसाठी मला काहीतरी करायचं. करायचं आणि काय करायचं? घर घर बांधायचं. बांधायचं सगळे बोला काय बांधायचं? घर बांधायचं. नवचस त्याने आपली इच्छा प्रगट केली. आता पुढे रीड करू. 8 वचन. पण यहोवाचे वचन माझ्याकडे आले. ते म्हणाले, तू पुष्कळ रक्त पाडले आहे व मोठ्या लढाया केल्या आहेत. तुला माझ्या नावासाठी घर बांधायचे नाही, कारण तू माझ्या पुढे भूमीवर पुष्कळ रक्त पाडले आहे. हा पुढं. पहा, तुला मुलगा होईल, तो स्वस्थतेचा मनुष्य होईल. हा काय लिहिलं चर्च? स्वस्थतेचा मनुष्य होईल. हा तुला मुलगा होईल. काय होईल? तुला मुलगा होईल. आणि तो कसा होईल? स्वस्थतेचा मनुष्य होईल. त्याद्वारे मी शांती देणार. येस. त्याद्वारे मी शांती देणार. पुढे वाचू. आणि
मी त्याला त्याच्या चहूकडल्या सर्व शत्रूंपासून विसावा देईल. त्याच्या सर्व शत्रूपासून त्याला काय देईल? विसावा देईल. पुढे वाचू. कारण त्याचे नाव शल्मोन असे होईल. हा, काय नाव असणार त्याचं? शल्मोन. आणि शल्मोनचा अर्थ होतो शांती. येस, शल्मोनचा अर्थ होतो. शांती. आता पहा, दावीदला लेकरू झालं नाही बरं का, लेकरू त्याला होणार. होणार. हा आशीर्वाद कुणी दिला? परमेश्वराने दिला. देवाने एक कमिटमेंट दिलं. त्याची इच्छा होती देवासाठी मला काय बांधायचं, घर बांधायचं. आणि देवाची इच्छा होती का ते मंदिर तुझ्याद्वारे नाही तुझ्या मुलाद्वारे मी बांधणार. Yes. येस Praise the Lord. Hallelujah. आता देवाने त्याला प्रॉमिस दिलं का मी तुला ती संतती देईल, त्याद्वारे तुला शांती मिळेल आणि त्याद्वारे मी माझं मंदिर बांधणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा, कोणी वचन दिलं? परमेश्वराने वचन दिलं का नाही दिलं? Yes. मग हे वचन आता कोणात पूर्ण झालं पाहिजे? शल्मोन मध्ये, दावीद मध्ये, दावीद मध्ये. कोणामध्ये? दावीद मध्ये. वचन कोणाला दिलं? दावीदाला दिलं. त्याचे ब्लेसिंग डिक्लेअर केले प्रभूने, हे तुला मी देणार. पण बायबल सांगतं का ज्याप्रमाणे प्रभू बोलला त्याप्रमाणे ते आशीर्वाद त्याच्या जीवनात दिसले नाही. का दिसले नाही? रीड करू या ठिकाणी आपण. काढा शमवेल 2 अध्याय 26 आणि 27 वचन. आणि आपला नवरा उरिया मेला असे उरियाच्या बायकोने ऐकले, तेव्हा तिने आपल्या नवऱ्यासाठी शोक केला. आणि शोक होऊन गेल्यावर दाविदाने दूत पाठवून तिला आपल्या घरी आणून घेतले आणि ती त्याची बायको झाली व त्याच्यापासून तिला मुलगा झाला. परंतु दाविदाने जे कृत्य केले होते ते यहोवाच्या दृष्टीने वाईट होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर देव म्हटला होता मी काय देईल? मुलगा शल्मोन. काय देईल? शल्मोन. शल्मोन म्हणजे शांती. पण बायबल सांगतं का त्याला मुलगा झाला पण त्या शांतीने आली. काय नाही आली? शांती नाही आली. मग का शांतीने आली? वचन कुणी दिलं होतं? परमेश्वरा. प्रभू बोलला होता का नाही? Yes. मी तुला शल्मोन देईल, मी तुला शांती देईल, मी तुझी इच्छा तुझ्या लेकराद्वारे पूर्ण केली. संतती झाली पण देवाचं कमिटमेंट, देवाचं प्रॉमिस त्याच्या मुलामध्ये पूर्ण झालं नाही. उलट त्या लेकराद्वारे त्याच्या लाईफ मध्ये त्रास आले. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय आले? त्रास आले. का बरं? वाईट वेने मिळवलं. बायबल सांगतं त्यांनी त्याला काय केलं? तिला आपलं काय बनवली? पत्नी बनवली. काय बनवली? पत्नी पत्नी बनवली. बनव. त्याच्या दृष्टीने ते सरळ होतं पण कोणाच्या दृष्टीने वाईट होतं. परमेश्वराच्या दृष्टीने अनेक गोष्टी तुमच्या नजरेने कशा आहेत? सरळ आणि आहे. देवाने मग केलं पाहिजे का? कारण माझ्या हिशोबाने ते बरोबर आहे, तुझ्या हिशोबाने बरोबर आहे, पण तुझा हिशोब देवाचा हिशोब नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परमेश्वर म्हणतो का तुझ्या हिशोबाने ते बरोबर होतं पण माझ्या दृष्टीने ते बरोबर नाही. आणि ज्यावेळेस तू माझ्या आज्ञेत बसत नाही ना, माझं अभिवचन तुझ्या लाईफ मध्ये वाचणार नाही. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं कमिटमेंट मी शल्मोन देईल पण तुला माझ्या आज्ञेत यावं लागेल. येस प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं? चर्च. पुढचा इतिहास आम्ही वाचतो का तो मुलगा आजारी पडला. काय पडला? आजारी पडला. रीड करू या ठिकाणी 12 अध्याय 15 वचन. 15 वचन. मग नाथान आपल्या घरास गेला हा. आणि जे मूल उरियाच्या बायकोपासून दाविदाला झाले त्याला यहोवाने मारले व ते फार दुःखनाईत झाले. हा, त्याला प्रभूने काय केलं? मारले. देव तो म्हणला होता मी काय देईल? शांती. शांती देईल. पण त्याला विलाप मिळाला. काय मिळाला? विलाप मिळाला. कमॉन चर्च, किती लोकांना समजतंय प्लीज? देव काय म्हटलं? काय देईल? शांती दे. त्याला वचन होतं का नाही? Yes. तुम्हाला पण तुमच्या लाईफवर काय येतंय? वचन येतं पण वचन फुलफिल होत नाही. याच्याही लाईफ मध्ये कोणाचं वचन पूर्ण होत नाही. तेव्हाच देव म्हणला शांती देईल पण त्याला शांती नाही, त्याला विलाप मिळाला. येस काय मिळाला? विलाप मिळाला. मग त्याच्याकडे वचन नव्हतं का? येस होतं. वचन होतं पण विपरीत घडत होतं. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल हे देखील सांगतं का तो म्हणतो का तुझ्या डोळ्या देखत तुझ्या पत्नींबरोबर तुझे लेकरं जडतील. येस तुझं तिथून काय होणार? पतन होणार. बायबल तर ब्लेसिंग्स बोलला. काय बोलला परमेश्वर? ब्लेसिंग पण आशीर्वाद येत नाही, विलाप येतोय, संकट येतंय, त्याच्या लाईफ मध्ये आव्हान येतंय, देवाचं वचन फुलफिल होत नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पश्चाताप नाही केला का? येस. कमॉन, केलं का नाही केला? केला. कितवा अध्याय वाचला? सगळे बोला, कितवा अध्याय वाचला? जोरात बोला. 12. 12वा अध्याय. आता 11व्या अध्यायात त्याच्या पहिले काय झालं? रीड करू आपण. 12 अध्याय त्याचं 13 वचन. 12 अध्याय 13 वचन. तेव्हा दावीद नाथानाला म्हणाला, मी यहोवाच्या विरुद्ध पाप केले आहे. मग नाथानाने दाविदाला म्हटले, यहोवानेही तुझे पाप दूर केले आहे, तू मरणार नाहीस. तथापि तू त्या या कृत्याने यहोवाच्या शत्रूंना निंदा करण्याचा मोठा प्रसंग दिला. म्हणून जो मुलगा तुला झाला आहे तो खचेत मरेल. ओके, माझ्याकडे लक्ष द्या. पश्चाताप केला का नाही केला? येस. केला. त्यांनी पाप केलं. काय केला? पाप केलं. आणि काय केला?
पश्चाताप केला मग पश्चाताप केल्यानंतर मुलगा जगला पाहिजे का मुलगा मेला पाहिजे? जगला पाहिजे. मग का नाही जगला? कुणाचं वचन आहे? देवाचं वचन मग कुणी पूर्ण केलं पाहिजे? देवाने केलं. पश्चाताप केला का नाही केला? केला. मग चर्च मुलगा वाचला पाहिजे का मेला पाहिजे? वाचला आम्ही पाहिजे. तर म्हणतो पश्चाताप करा म्हणजे देव काय देईल? क्षमा कर. अहो बोला, तेवढं तर माहितीये का नाही? क्षमा करेल. काय करल? क्षमा करेल. करणार का नाही करणार? करणार. मग तुम्ही विचारलं पाहिजे देवा असं कस काय रे? याने तर काय केला? पश्चाताप मग तू केला. त्याच्या मुलाला वाचवलं पाहिजे होतं. कधी कधी प्रश्न उचलत जा देवावर, का देवा असं का? मला समजून तरी सांग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का? कारण मी तर असं शिकवतो, मी असं शिकलोय, पश्चाताप केला म्हणजे आशीर्वाद येतात. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग चर्च यांनी पश्चाताप केला, मग मुलगा वाचला पाहिजे का नाही? आणि कोणाचं वचन पूर्ण झालं पाहिजे? देवाचं वचन पण झालं का? नाही झालं. नाही झालं चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्यांनी पापाबद्दल पश्चाताप केला, पण जे पाप त्याच्या लाईफ मध्ये होतं ते गेलं का? नाही गेलं. कमान मी पुन्हा विचारतो, त्यांनी काय केलं? पापाबद्दल पश्चाताप. पश्चाताप. जे पाप केलं त्याचा काय केला? पश्चाताप केला. पण त्याच्या लाईफ मधून पाप गेलं का चर्च? नाही गेलं. जे पापाचं मूळ होतं ना, ती संतती, ते जिवंत होती चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं पण कसं आहे, चर्च मध्ये आज पश्चातापाचं वचन आहे. आम्ही पण काय करणार? पश्चाताप करणार. पण जे मूळ आहे ना पापाचं, ते जात नाही. येस. इथं तेवढी प्रार्थना म्हणून मोकळा होतो. काय? पश्चाताप. प्रभू, कळत न कळत काही चुकलं असेल तर मला काय कर, क्षमा कर. पण ते मूळ कोण मारणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती संतती पापाचं काय आहे? सगळे बोला, काय आहे? मूळ आहे. मूळ ते आहे. मूळ गेलं. तू पश्चाताप केला पण मूळ गेलं नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू, पुढच्या आठवड्यापासून तांबाखू या आठवड्यापासून तांबाखू काय करतो? सोडतो. पण पाकिट तर खिशातच ठेवलंय अजून. येस. कमॉन, पश्चाताप तर केला, पश्चाताप, केला. पण सवय जात नाही राहिली. जोपर्यंत मुळात ती सवय जाणार नाही, लॉर्ड तुम्हाला ब्लेस करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमच्या हिशोबाने पश्चाताप म्हणजे प्रार्थना आहे. पश्चाताप म्हणजे प्रार्थना. प्रार्थना करून झालं आपलं काम, संपलं. फ्री झालो. प्रार्थना केली आज मोकळं मोकळं वाटतंय. अरे पण जे पापाचं जे तुझ्याकडे आहे ना, ते गेलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्या सवयीवर जोपर्यंत तू काम करत नाही, त्या पापावर तू काम करत नाही, तोपर्यंत तुझं वचन प्रभूने दिलेलं पूर्ण होत नाही. येस. प्रेज द लॉर्ड. येस. हालेलुया. वचन कोणी दिलं? देवाने परमेश्वराने दिलं. त्यांनी पश्चाताप पण केला, पण पापाचं मूळ गेलं नाही. जस मूळ जाईल त्याचा आशीर्वाद येणार. येस. आमेन. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, किती लोकांना कळतं चर्च? तो पापात आहे. कशात आहे? पापात. आता पापाचं मूळ काय झालं? मेलं. मेलं. पापाचं मूळ काय झालं? मेलं. आता पहा, पुढे रीड करू आपण. 12वा अध्याय 24 वचन. 24 वचन. आणि दाविदाने आपली बायको बतशेबा हिचे समाधान केले आणि तो तिच्यापाशी जाऊन निजला. मग तिने मुलाला जन्म दिला. तेव्हा त्याने त्याचे नाव शल्मोन असे ठेवले. काय ठेवलं शल्मोन असे. नाव? चर्च प्लीज लक्ष द्या. माझी इच्छा की तुम्ही पकडा, गंभीर होऊ नका. पकडा. काय पकडा? वचन. वचन पकडा. कुणी वचन दिलं? परमेश्वराने. पूर्ण झालं का? येस. पहिले झालं का? नाही झालं. आता पूर्ण झालं. येस. मग काय फरक आहे? आपण जे पहिलं वचन वाचलं, कोणतं? 15 वचन आणि 24 वचन. पहिले 24 वचन वाच, परत सगळे केअरफुली ऐका. आणि दाविदाने आपली बायको बतशेबा हिचे समाधान केले आणि तो तिच्यापाशी जाऊन निजला. मग तिने मुलाला जन्म दिला. तेव्हा त्याने त्याचे नाव शल्मोन असे ठेवले. ऐकलं चर्च? येस. कोणाचं वचन पूर्ण झालं? हा. परमेश्वराचं. आता परत एक वचन वाचू, लक्ष देऊन ऐका. आता रीड कर, सेम 15 वचन. मग नाथान आपल्या घरास गेला आणि जे मूल उरियाच्या बायकोपासून दाविदाला झाले त्याला यहोवाने मारले व ते फार दुःखनाईत झाले. सगळे ऐकलं? काय डिफरन्स आहे दोन वचनात? ती दुसऱ्याची पत्नी. दुसरे इथं लिहिलंय ती कोणाची बायको आहे, दुसऱ्याची बाई. आणि इथं खालच्या वाटात काय लिहिलंय ती कोणाची बायको आहे. स्वतः स्वतः दाविदाची. दावीद. म्हणजे पहिले तो रॉंग रिलेशनशिप मध्ये होता. येस. नाही कळलं अजून? येस. असं लिहिलंय दाविदाची बायको नाही, उरियाची बायकोचा मुलगा काय झाला. मरण मरण. पावला. म्हणजे तू कोणत्या नात्यात आहे? चुकीच्या चुकीच्या नात्यात. नात्यामध्ये. इथं खाली 24 वर्षात असं लिहिलं उरियाची बायको. काय लिहिलंय? दाविदाची. दाविदाची इथं बाई. कोणत्या नात्यामध्ये आता? राईट नात्यामध्ये. कमॉन, कळतंय Yes, चर्च? yes. डिफरन्स कळतोय तुम्हालाच? येस. ज्यास तुम्ही रॉंग नात्यामध्ये असताल, रॉंग गोष्टीमध्ये असताल, देवाचं कमिटमेंट फुलफिल होणार नाही. ज्यास तुम्ही राईट रिलेशनशिप मध्ये येणार, परमेश्वरच्या नजरेमध्ये तुमचं कमिटमेंट परमेश्वर पूर्ण करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, फरक समजला का चर्च? का परमेश्वराने शल्मोन त्याला दिला? कारण तो रिलेशन मध्ये आला. राईट. Yes.
पहिलं रिलेशन कसं होतं? चुकीचं. जर तुम्ही चुकीच्या गोष्टीमध्ये असताल आणि अपेक्षा कराल कोणाचं वचन पूर्ण व्हावं, देवाचं वचन. देव करेल का? नाही. देव करणार नाही. चर्च लोक देवाला नाव ठेवतील. कोण? लोक. हा, लोक म्हणतील अरे प्रभू या पापाला तू कसं काय दिलं, तुझ्यामुळे 4 लोक देवापासून दूर जातील. पण जर तुम्ही राईट व्हाल, करेक्ट व्हाल, तुम्ही ब्लेस व्हाल ना, 4 लोक देवाचा गौरव करतील. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून लक्षात घ्या का तुमचं नातं कुणाबरोबर करेक्ट पाहिजे. देवाबरोबर. आणि ते कधी करेक्ट होणार ज्यास तुम्ही कोणाची आज्ञा पाळणार. देवाची आज्ञा ज्यास तुम्ही देवाची आज्ञा पाळणार, देवाचं कमिटमेंट. मग आरोग्याबद्दल असेल, देव तुम्हाला जीवन देईल. येस देव हालेलुया. आर्थिक स्थितीबद्दल बोलतो, देव तुम्हाला धारण करण्याचे आशीर्वाद देईल. Yes, amen. देव शांतीबद्दल बोलतो, देव शांती स्थापित करेल. Yes. देव वैभवाबद्दल बोलतो, देव तुम्हाला वैभव देणार. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण तुमचं रिलेशनशिप देवाच्या रेंज मध्ये नाही, देवाच्या रेंजच्या बाहेर आहे, तर प्रभूकडून अपेक्षा धरू नका. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. उरियाची बायकोचा मुलगा काय झाला? मरण पावला. म्हणजे दाविदाच्या पत्नीचा मुलगा तो मेला नाही. येस. येस हालेलुया. येस. कारण तिथं त्याचा पश्चाताप खरा दिसतोय. आता तो पापात नाही, आता तो राईट रिलेशनशिप मध्ये. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यास तुम्ही पापात राहाल ना, तुमचं कमिटमेंट प्रभू पूर्ण करणार नाही. ते तुम्ही ब्लॉक केलंय, देवानी नाही. येस. कुणी ब्लॉक केलंय? स्वतः. सगळे बोला कोणी? स्वतः. ज्यास आपलं पाप आपण सोडू, मग देवाचं कमिटमेंट पूर्ण होईल. येस. आमेन. जक्कईच्या घरी येशू गेला, भेटल्याबरोबर म्हणतो का आज तुझ्या घराला तारण मिळालं? नाही. नाही. कधी बोलतो? ज्यावेळेस तो परत देतो कुमार्गाने, तो म्हणतो जे काही मी कुमार्गाने कमवलं, आता ते पाप मी काय करतो? सोडतो. जसं पाप सोडलं, देवाचं कमिटमेंट पूर्ण झालं. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं पाप तुम्ही सोडा, देवाचं वचन इन्स्टंट पूर्ण होणार. येस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज आम्ही देवाच्या आज्ञेत नाही, देवाच्या वाटणाच्या कुठं आहोत चर्च मध्येच. कुठं? चर्च मध्ये. हातामध्ये आहे बायबलच, पण मार्ग कसा आहे? वाकडा आहे. मुखात कोणाचं नाव आहे? देवाचं. पण देवाचा मन देवाच्या प्रती कसं आहे? खाली. खाली. आणि वाटतं कुणी कार्य करावं. देवानी काय ज्यास तू देवाचं ऐकशील, मग तुझ्यावर झालेली भविष्यवाणी, तुला दिलेलं वचन, तू वाचलेलं वचन, तुला पडलेलं दृष्टांत परमेश्वर पूर्ण करणार. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला सांगा विलंब कोणाकडून? स्वतः. स्वतःकडून. सगळे बोला कोणाकडून? स्वतःकडून. शलमोन लवकर आला असता. येस. शलमोन लवकर आला. मग शांती बी लवकर आली असती, लढाया कमी झाल्या असते, खर्च वाचले असते, वैभव लवकर आलं असतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शलमोन यायला वेळ लागला कारण दाविदाने चूक केली. चर्च Yes. जे चूक सुधारली, पाप मेलं, पापावर काम झालं, मग शलमोन आला. चर्च. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, तुमच्या जीवनात शांती यावी का नाही यावी? येस. तुमच्या ब्लेसिंग्स यावे का नाही यावे? यावे. कसं रिलेशन करा देवाबरोबर? राईट. कोणाचं ऐका? देवाचा ऐका. आज जर पाहिलं ना आपण, आपलं नातं देवाबरोबर करेक्ट नाही, देवाला आपण समर्पित नाहीये. समर्पण नसल्यामुळं आता परमेश्वर पण ब्रेक मारायला सुरू करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक टाइम फक्त साक्ष होते. कसं? साक्ष. असा अनुभव, तसा अनुभव, प्रार्थना स्मूथली चालली, वचन स्मूथली चाललाय, उपयोग होतोय, देव असं करतोय, देव तसं करतो. मग देव आता हळूहळू गिअर बदलतो आणि हार्ड गिअर लागतो. आता स्पीड कमी, आशीर्वाद आता हळूहळू यायला लागलेत, लयच उशीर होऊ लागला, आता चॅलेंजेस वाढू लागले, आता त्रास येऊ लागले. परमेश्वर बघतो तुझं लाईफ तसं नाही जसं पहिलं होतं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिल्यानंतर तू थोडा कम्फर्ट झोन मध्ये बसला आणि देवाच्या वाटणापासून बाहेर जाऊ लागला. कोणाचं ऐक? देवाचं. सगळे बोला कोणाचं ऐक? देवाचं. तुम्ही देवाचं वचन दुर्लक्ष करू नका. तुमच्या प्रार्थना का दुर्लक्ष केल्या जातात? कारण तुम्ही देवाचं वचन दुर्लक्ष करता. प्रेज द लॉर्ड. तुम्ही हालेलुया. त्याकडे लक्ष द्या, तुमच्या प्रार्थनेकडे देवाचं लक्ष आहेच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, घडावी का साक्ष? येस. कोणाचं ऐकावं लागल? देवाचं. कोणाची आज्ञा पाळावी लागल? देवाची. तुम्ही देवाबरोबर जस्ट राईट रिलेशनशिप मध्ये याल ना, ऑटोमॅटिक अशी दिन तुम्हाला गाठते. येस. आमेन. येस हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला रडावं लागलं नाही, शलमोन दे, शलमोन दे. राईट रिलेशन करा, ऑटोमॅटिक शलमोन तुम्हाला भेटणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना कळतं चर्च? कोणाचं वचन होतं? देवाचं वचन. पण रिलेशन रॉंग असल्यामुळं आशीर्वाद थांबले होते. चर्च आज आमचं पण कुठं ना कुठं असं काही करतोय आम्ही जे देवाला न आवडणार आहे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? आमच्यातली चूक गेली पाहिजे का नाही? येस. आमच्यातला ना करतेपणा गेला पाहिजे का नाही? मी सकाळच्या चर्च मध्ये सांगितलं का 3 दिवस सभा होती. किती दिवस? 3 दिवस. काही लोक फक्त किती दिवस आले? एक दिवस. आणि त्याच्यापैकी काही लोक फक्त बाबा खास मला भेटायलाच आले, पास्टरांच्या हातात हात देण्यासाठी का बाबा पास्टर आम्ही मीटिंग साठी आलोय. अरे पण तिथं पापाबद्दल बोललं, तिथं नग्नतेबद्दल बोललं, तिथं अशा गोष्टी शिकवल्या का कदाचित तिथं तुझे आशीर्वाद होते. येस. मी म्हणलो ही संजीवन सभा आहे, करेक्शन मध्ये सभा. लोकांना वाटलं आशीर्वाद थोडी आहेत. अरे करेक्शन मध्येच आशीर्वाद आहेत. चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप सुटलं आणि काय आले?
आशीर्वाद आहे. त्या सभेत जर तुम्ही 3 दिवस असता तिथं जर ते वचन तुमच्या कानी पडलं असतं आणि तुमचं पाप गेलं असतं तर काय आले असते आज आशीर्वाद. आशीर्वाद. संडेला साक्षीच घेऊन आले असते तुम्ही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मी मिस केलं. मी काय केलं? मिस केलं. काय 3 दिवस 1 दिवस जाऊ. अरे पण कोणता दिवस कोणतं पाप उघडं करणार आहे तुला माहितीये का? प्रगटीकरणात काय उघडं केले मंडळीचं ना करतेपणा का तुमच्यात काय ना करतेपणा आहे आणि तो कुणी ऐकला पाहिजे? आपण. मंडळीने तो ऐकला पाहिजे. ती प्रार्थना मंडळीसाठी होती. पण मी सांगितलं का सभेचं असं असतं त्याला चर्चचे लोक नसतात, सभेला बाहेरचे लोक येतात. सभेला बाहेरचे लोक येतात. त्या चर्चचे लोक गायब. रेग्युलर चर्चला येतील पण सभेला गायब. अरे तुझ्यासाठी होतं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुला ते वचन ऐकून तुझ्या हृदयात जर तुला कळलं असतं का मी कुठं चुकतोय, तू पश्चाताप केला असता तर ह्याच वीक मध्ये देवाने कार्य केलं असतं. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझा नाक करतेपणा तुला दाखवला पाहिजे की नाही दाखवलं पाहिजे? येस. तुझं कुठं चूक आहे नाथाने दाखवलं का नाही दाखवलं? येस दाखव. दाखव. त्याच्या लाईफ मध्ये प्रभूने कोण पाठवलं? नाथान. कोण पाठवलं? नाथान पाठ. कधी कधी काही गोष्टी स्वतःला समजत नाही, मग दुसऱ्याद्वारे आरसा काय करावा लागतो? दाखवा लागतो. आमच्या चर्चकडून नाही शिकले जात का? मग ठीक आहे बाबा, बाहेरून वागता आणून तुझा चेहरा दाखवतो तुला, बघ मी काही वेगळं सांगत नाही, तो जे सांगणार आहे मीच सांगतोय, पण तुला माझं पटत नाही. ते पास्टर विल्सनचा एक डायलॉग आहे, घर की मुर्गी दाल बराबर. का नाही? हे रेग्युलरचे झालेत. माझी चुकली कोणीतरी पास्टरला सांगितली. म्हणूनच पास्टर याच्यावर प्रीच करतात. अरे मग तेवढंच काम नाही मला, चर्चमध्ये एवढे लोक येतात. मी देवाच्या पायापाशी बसवल मोशेप्रमाणे आणि खाली काय गडबड चालली, जसं प्रभूने मोशेला सांगितलं तसंच प्रभू मला सांगणार. चर्च. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मोशे डोंगरा होता, कुठं होता? डोंगरावर. आणि खाली मूर्त्या बनल्या, पाप सुरू झालं आणि देव मोशेशी बोलला. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जो आत्म्यातून करेल ना त्याला लोकांची गरज नाही ऐकण्याची, तो फक्त कोणाकडून ऐकल. परमेश्वर. म्हणून ते मला आज मोटिवेशन नाही, आज करेक्शन दे. येस. त्यांना सांग का त्यांचा ना करतेपणा माझ्या समोर आहे, त्यांचे आशीर्वाद पण माझ्या समोर आहे. ना करतेपणा सोड, आशीर्वादीन तुला गाठतील. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कम ऑन. आपण आवेशी पाहिजे. कोणासाठी? देवासाठी. कोणाची आज्ञा पाळली पाहिजे. देवाची आज्ञा. जसं लिहिले ना, जसं हरणी पाण्याच्या उगासाठी काय टाकते, धापा धापा टाकते. टाकते. तसा तुमचा जीव देवाच्या वाटासाठी धापा टाकला पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. किती लोकांना कळतं चर्च, पण तुमची ती उत्सुकता नव्हती 3 दिवसात. 3 दिवसात ते जाता येईल 1 दिवस. बुफे थोडी आहे जो मनाला वाटेल तो खा, जेवढा वाढला तेवढा खा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन. 3 दिवसाचे दिलं जातं ना, सगळं खायचं, सिलेक्टेड नाही येते. बुफे मध्ये कसं असतं, सिलेक्टेड. जे मनाला वाटेल तेच. ते. जे तुला वाटेल ते खा बाबा, काही कंपल्सरी नाही. पण कुठं कुठं बुफे नसतो, एकच आयटम असतो, येस. तोच खा. तसंच हे चर्च, ज्या दिवशी जे वचन येतं ना ते तुम्ही खाल्लं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. जर तुम्ही तुमचा नाकर्तेपणा सोडणार नाही आणि देवाकडून आशा करणार का देवाने करावं, देव कधी करणार नाही. चर्च. प्रेज द लॉर्ड. का? कारण देवाला तुम्हाला संपवायचं नाही, देवाला तुम्हाला जीवन द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. दावीद जर पापातच जगला असता तर पुढची वचनं पूर्ण झाली असती का? नसती झाली. त्याचं अस्तित्व पुढे सिद्ध झालं असतं का? नसतं त्याच्या झालं. संततीने पुढे राज्य केलं असतं का? नसतं म्हणून जर केलं. देव फटके मारतो ना तर आमच्या फायद्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. म्हणून आमच्यातला नाकर्तेपणा काय ना तो आम्हाला कळला पाहिजे. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. वचन कोणी दिलंय परमेश्वराने पूर्ण करणारच. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाला समय रोखू शकत नाही, दिवस रात्र त्याला रोखू शकत नाही, कोणती ताकद त्याला हाडू शकत नाही. देवाचं वचन पूर्ण होणारच. येस. येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलला ना फुलफिल होणार चर्च, पण जर ते होत नाही तर मला विचार करावा लागेल. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान. तुम्ही वचनात आहेत का वचनाच्या बाहेर आहेत? येस. आहे का? येस. कस काय यस म्हणता? बायबल ठेवा समोर आणि वाचा, मग त्याच्यातून देव आपला चेहरा दाखवतो का बघ इथं तू कमी पडतोय, इथे तू चुकतोय, इथे तू भटकतोय, इथे तुझे निर्णय चुकतात. रोज आरसात आपण बायबलमध्ये पाहिलं पाहिजे का देवा सांग माझं अस्तित्व कसं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं फक्त नाही देवा आजचं वचन काय, आजचं वचन काय, अरे देव म्हणला आज करणार आहे, त्याच्या पलीकडे जा आता चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फक्त आम्ही प्रोत्साहनावर कशावर आहे? प्रोत्साहनावर. म्हणजे फक्त आम्हाला ते वचन पाहिजे ज्याच्यामध्ये आज असं लिहून येतंय का देव हे करणार आहे. अरे पण होतंय का? रोज तुला काय येतंय? वचन. तू प्रोत्साहन करणारे संदेश ऐक, पण कुठं तुझ्या जीवनात केवढं काय घडतंय? येस. तुझं रिझल्ट यावं म्हणून तुला करेक्ट होणं गरजेचं आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोपर्यंत तू देवाच्या नात्यात करेक्टली बसत नाही तोपर्यंत देव तुला आशीर्वाद करणार नाही. तू जर रॉंग नात्यामध्ये आहे, चुकीच्या गोष्टीमध्ये आहे, देव कधीच तुला लिफ्ट करणार नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चमध्ये जर एखाद्याला उभं केलं इथं, तर आपण म्हणतो पास्टर याला का उभं केलं, याचं लाईफ कसं आहे? अरे जर तुम्ही मला बोलता तर देवाला नाही बोलणार का? येस. म्हणून देव कधी कधी काय करतो,
होल्ड करतो. देव म्हणतो अरे ह्याला दिलं ना लोक मला ब्लेम करतील, लोक माझ्यावर विश्वास ठेवणार, नाही. म्हणून तुला करेक्ट होणं गरजेचं. जर दावीदला सुटका दिली असती मग बाकी लोक म्हणले असते मग आमच्याबद्दल असं का परमेश्वरा, म्हणून दावीदाला प्रभूने फटका दिला. मारलाच. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचा अभिषिक्त, देवाच्या हृदयाचा जवळचा, पण देव फटका मारायला हायगाय करत नाही. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. फटका धिक्कारण्यासाठी कधीच नसतो, फटका करेक्ट करण्यासाठी असतो. चर्च येस. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव कधीच धिक्कारत नाही, देव करेक्ट करतो. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्याचे शब्द आहे ना आमच्या मस्तकावर तेल असावेत. काय असावेत? तेल तेल असावे. असावे. देवा तू बोल, मी करेक्ट व्हायला तयार आहे. येस. Yes. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च प्रभूकडे प्रार्थना करा का माझा लाईफ रिव्हील कर. आणि ते असं रिव्हील होणार नाही. बायबल उघडा. काय उघडा? वचन. वचन उघडा, वाचा ते आणि म्हणा याच्या जीवनातून माझ्या जीवनाशी बोल. देव तुम्हाला लगेच दाखवल तुमचा चेहरा कसा आहे. येस. आध्यात्मिक चेहरा कोणता, आध्यात्मिक. आध्यात्मिक. किती उणीव आहे तुझ्या लाईफ मध्ये, अजून तुझ्याकडून काय करणं बाकी आहे हे तुम्हाला समजलं पाहिजे. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर आम्ही करेक्ट होणार नाही, फक्त मोटिवेशन, फक्त मोटिवेशन. चर्च फक्त मोटिवेशन चालत नाही. फक्त साल्यान देत घेतो का आपण? नाही. नंतर तो म्हणतो साल्यान बस झाले, भाजी भाकरी करायला सुरुवात कर. का म्हणतो का नाही डॉक्टर? येस म्हणतो. स्टार्टिंगला काय देईल सलाईन. सलाईन दे. आणि नंतर घरचं तो म्हणतो आता मेन कोर्सवर ये. येस. जी ताकद भाजी भाकरी ते ना तेवढी सालाईन मध्ये नाहीये. तू करेक्ट होशील ना, आशीर्वाद ऑटोमॅटिक येणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा पेत्राच्या तारावात येशू गेला, माशापेक्षा त्याचं कॉलिंग हे मोठे आशीर्वाद होते. येस. आमेन. पेत्राचे आशीर्वाद कोणते मोठे आहेत? कॉलिंग. कॉलिंग. माशे का त्याची सेवा. त्याची सेवा. पण जसा पश्चाताप केला सेवेचे द्वार उघडले. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव नाही बोलला त्याला काही, देवाने मासे दिले का नाही दिले? येस दिले. पण जर तरी पश्चाताप केला नसता तर एवढी मोठी सेवा त्याच्याकडून मुकली असती. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मासे संपून गेले असतील हो, पण त्याची केलेली सेवा कधी विसरली जाणार नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून तुमच्या जीवनात तुम्ही कुठं चुकताय, काय गडबड करतायत, चर्च आम्ही करेक्ट झालं पाहिजे. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च असे खूप कमी लोक आहेत की जे म्हणावेत प्रभूला का प्रभू बोल, तुझा दास काय करत आहे, ऐकत आहे. बोल, माझा ना करतेपणा बोल, मी ऐकायला तयार आहे. तर आपण म्हणून पास्ट टार्गेट करू राहिला. अरे कशा टार्गेट करू, तुला तुझ्या फायद्यासाठी बोलतोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझ्या वाईटावर नाही, तुझ्या चांगल्यावर आहे. तुझ्या चांगल्यावर आहे. तुझं चांगलं व्हावं आणि चांगलं ह्यामध्येच आहे का तू वाष्टामध्ये बसावा. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वचनातून बाहेर जाईल ना 100% फटका पडणार. येस. येस. आणि धन्यवादच द्या, देव काय मारतोय फटका फटका. मार. म्हणजे देवाने सोडलं नाही अजून. येस. नाही कळलं? फटका मारला बी ना तर म्हणा प्रभू एवढा नाकर्तेपणा भरलाय पण तरी तुम्हाला सोडलं नाही, तुझ्या नावाला धन्यवाद. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव बोलतो ना माझ्याशी, हीच मोठी गोष्ट झाली माझ्यासाठी. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पाप केलं, मी काय केलं, पाप केलं. खूप चुकीच्या गोष्टी केल्या, पण तरी पण मला काय आलं देवाचं. वचन आलं. आता सैतान मला खिन्न करणार, तू देवाच्या योग्यतेचा नाही, तू देवाच्या लायकीचा नाही, आता चर्चला जाऊच नको, देवाचं काम करू नको. पण जर देवाचा आत्मा माझ्याशी बोलतोय ना, मी जरी पापी आहे पण देवाने माझा इंटरेस्ट सोडला नाही अजून. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्च या घेऱ्यातून अर्ली डेज मध्ये सैतान मला अडकवायचं. मी चर्चमध्ये यायचो, प्रे करायचो आणि पुन्हा त्याच गोष्टी. मग मला वाटलं प्रभू मी तुझ्या योग्यतेचा नाही. कारण देवा तुला माझा कंटाळ येईल, कारण मी आज पश्चाताप करतो, उद्या परत तेच करतो. मला असं वाटू लागलं का देवा तुझ्या योग्यतेचा मी, नाही. कारण देवा काय फायदा तुझा मला सिलेक्ट करून, तू कंटाळ देशील माझ्याशी, मी तेच करणार आणि परत म्हणणार क्षमा कर. पण एकदा देव बोलला अरे मी तुझ्याशी बोलतोय, मी तुला सोडलेलं नाही. ह्यात तू आनंद कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जरी देव फटके मारतोय पण जर मारतोय तर खरं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देवाची इच्छा आहे का मी काय व्हावं, सुधरावं. आशीर्वादित व्हावं. Yes. चर्च प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आपला नाकर्तेपणा सोडा. चर्च कुठं चुकतोय माझ्या लक्षात आलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विश्वासू राहा. कोणाला? देवा. देवा. देवावर मी फेथफुल पाहिजे. जो देवाशी फेथफुल असणार ना, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं लाईफ चेक करा. चर्च बद्दल तुम्ही फेथफुल आहात का, चर्चच्या सेवेमध्ये तुम्ही फेथफुल आहात का, प्रभू चेक करणार. तुमचं व्यक्तिगत जीवन देवाला समर्पित आहे का, व्यभिचाराच्या पापापासून तुम्ही दूर आहात का, कारण सध्या व्यभिचाराचं काम जास्त आहे. आजच्या काळात कोणतं कार्य जास्त आहे, व्यभिचार. तुम्ही त्याच्यापासून पण कसे पाहिजेत. हा, कारण ते मला वाटण्याचं कसं घेऊन जातं, लांब घेऊन आणि मग आशीर्वाद येणार नाही. मला जर देवाशी विश्वासू राहायचंय तर देहिक पापापासून मला लांब राहावं लागेल, कारण दावीद त्याच्यातच पडला. हे जे पाप झालं कशामुळे झालं, व्यभिचारामुळे. सगळं बोला कशामुळं. व्यभिचारामुळे. कमान कोणाचा अभिषिक्त, देवाचा अभिषेक. म्हणजे अभिषिक्त असताही, अभिषेकात असताही तुम्ही पापात पडू शकता. येस. किती लोकांना समजलं कशात येतो,
अभिषेका सगळे बोला कशात आहे? अभिषेकामध्ये. चर्च मध्ये येऊन पण तुम्ही पापात पडू शकता. येस. कुठे येऊन? चर्च मध्ये येऊन. हा, तुमचे डोळे नियंत्रित करा, तुमचं हृदय कंट्रोल मध्ये आणा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का तुम्हाला असं वाटतं पण प्रभू सगळं पाहतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं चर्च? तुम्ही देवाच्या सहवासात आहात. डोळ्यांवर काय ठेवा? नियंत्रण. हृदयावर काय ठेवा? नियंत्रण. पाप करण्याला वाटतं प्रभूला नाही कळलं, प्रभूला नाही कळलं, असं तुला वाटतं रे. येस. कमान किती लोकांना कळतं? हवेला वाटलं, कुणीने पाहिलं? परमेश्वराने नाही पाहिलं. प्रभूने पाहिलं, प्रभूने पाहिलं. पाप करताना अशी भुरळ पडती ना चर्च, का त्याला समजतच नाही का कोण मला बघतंय म्हणून. असं तुला वाटतंय त्या पापात, पण इथून बघ मला सगळं दिसतंय. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. का वाचनाचे डोळे आहेत माझ्याकडे. कोणते? वचनाचे. वचनात. आणि तिथून देव दाखवतो. म्हणून सुधर आणि नाकर्तेपणा काय कर? सोड. सोड. पत्नीने पतीशी कसं असावं? एकनिष्ठ. जोरात बोला. कसं? प्रामाणिक असं. विश्वासू असावं. Yes. पतीने पण कसं असावं? विश्वासू असावा. तुमच्यात फेथफुलनेस पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे ह्या दिसणाऱ्या पती पत्नी जर एकमेकाशी दिसणार नाही तर तो होणारा वर त्याच्याबरोबर तुम्ही कसे फेथफुल राहणार? येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आमचा वर आहे. देव म्हणला हे लग्न डेमो आहे, फक्त काय डेमो आहे. इथं पास झाला तर पुढचं लग्नात तुला घेणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आमचं खरं लग्न लागायचं हे ट्रेलर दिलं इथलं फक्त. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लग्नाचा अनुभव दिला बाबा, इथं फेथफुल राहा म्हणजे त्या लग्नासाठी तुला सँक्शन करतो. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं फेथफुल नाही ना तिथे तुझं काम नाही मग. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून जे देहात भटकतायत, देहात वावरतायत, चर्च देव तुम्हाला पाहतोय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देहातून काय करा बाहेर. म्हणजे तुमच्या प्रार्थनेला उत्तर येईल चर्च. तुम्हाला देहाचा पण आनंद पाहिजे आणि आत्म्याच्या पण गोष्टी पाहिजे, नाही मिळणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही देवाच्या रेंज मध्ये नाही येत, देवाच्या आज्ञेत आम्ही बसत नाही, म्हणून आमच्या आशीर्वादापासून दूर येत चर्च. प्रेज द लॉर्ड. मग तुम्ही कुठेही जा, म्हणून मी कधी बोलतो ना दिल्ली टू पंजाब, पंजाब लोकांना राग येतो, चेन्नई टू पंजाब. का? कारण तुझं लाईफ सरळ नाही, तुझं लाईफ. सरळ नाही. मग तू कुठेही जा, देणारा परमेश्वर आहे. येस. तुझा नाकर्तेपणा जाहीर कर, प्रगट कर, मान्य कर, जे तुला इथेच ब्लेस करणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुझं पाप तू पदरी घेत नाही, तुझी चूक तू सोडत नाही, तुझा स्वभाव तू सोडत नाही, मग त्याद्वारे तुझ्या जीवनात ब्लेसिंग्स येत. नाही. आणि अजून एक प्रभूने एक गोष्ट रिव्हील केली, खूप सुंदर आहे. तो एक विषय मी घेईल चर्चसाठी. तुमच्या सवय जर तुम्ही सोडल्या नाही ना नाकर्तेपणाच्या, तर तुम्ही सैतानाचे एजंट मानता. कोणाचे? सैतानाचे. एजंट. हा, सैतान काय करतो? एक तर मंडईत आम्ही येतोच कशासाठी? बदलण्यासाठी. कशासाठी? बदलण्यासाठी. पण जर तू मंडईतून बदलत नाही, तुझा नाकर्तेपणा सोडत नाही, सैतान तुला कॅप्चर करणार. सैतान तुला कॅप्चर करणार. कमॉन, किती लोकांना कळतं मी जे बोलतोय? मंडईत कोणाचे एजंट असतात? सैतान. जोरात बोला. कोणाचे? सैतानाचे. सैतानाचे. मंडईत सैतानाचे एजंट. कशा प्रकारे? त्याचा स्वभाव तो सोडत नाही ना, मग सैतान त्याला कॅप्चर करतो. काईन आणि हावेल, तो म्हणला काय टाक? परमेश्वर काईनाला काय म्हणला? काय टाक तुझा? राग टाकून दे. तर कोण बसलाय? सैतान सैतान दाराशी बसला. उभा आहे. तुझा स्वभाव तू सोडला नाही ना, सैतान तुला ओव्हरटेक करणार. येस. म्हणून मी म्हणलो चर्च मध्ये पण कोणाचे एजंट? सैतानाचे. एजंट. त्यांचा नाकर्तेपणा सोडणार नाही तर सैतान बसलाय बाबा तुला त्यासाठी यूज करायला. येस. म्हणून तो म्हणला राग टाक, नाही तर सैतान दाराशी उभा आहे. उभा आहे. तो तुला ओव्हरटेक करल आणि तुझ्या देवाचं नाही त्याची इच्छा पूर्ण करल. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्च तुमचा नाकर्तेपणा तुम्ही सोडला पाहिजे, नाही तर न कळत तुम्ही कोणाचे एजंट बनताल सैतानाचे सैतान. एजंट. आणि सैतान तुम्हाला ऑपरेट करणार. येस. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून तुमच्यातला नाकर्तेपणा ते पाप गेलंच पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्या पण सवयी आहेत, ज्या प्रभूला न आवडणाऱ्या आहेत, त्या आपण टाकून दिल्या पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. येऊन उठा ठेव. आपल्यामध्ये काय भरली जास्त? उठा ठेव शब्द कळतो ना. येस. याचं काय, त्याचं काय, त्याचं काय. अरे हे वाचा, प्रभूला विचारा, प्रभू असं का तसं का. ते म्हणतो ही उठा ठेव कर, ही मला आवडते. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इथं विचार मला, प्रभू इथं असं का लिहिलं, इथं असं का केलं, तू काच केलं प्रभू? हे प्रश्न पाहिजेत. येस. मग देवाला आवडतं आणि देव रिव्हील करतो. येस. ते म्हणतो ज्याची विचारपूस केली पाहिजे ती नाही करा ना, आणि ज्या भलताच उठा ठेवेत ते आमच्या चालू आहेत. येस. आमच्याकडे गॉसिप नकोय. कोणाचं वचन पाहिजे? देवाचं वचन. परमेश्वराचं. देवाचं वचन पाहिजे. चर्च गॉसिप करणाऱ्यापासून स्वतःही लांब राहा आणि अशा लोकांपासून पण लांब राहा. चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ते तुम्हाला विटाळतील. जर सैतान तुम्हाला बाहेरून विटाळू शकत नाही तर या आतमधल्या गोष्टी तुम्हाला संपवतील. चर्च. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज बिलीवरचा प्रॉब्लेम काय? त्याला वाटतं मी जगात नाही, मी चर्चमध्ये. कुठे? चर्चमध्ये. सगळे बोला कुठे? तुला बाहेरचं पाप नाही तोडणार. आता कुठलं? आतमधलं. कुठलं? आतमधलं. नाही कळलं अजून. मिश्रात असताना बाहेरच्या गोष्टी होत्या. कोणत्या? बाहेरच्या. सगळे बोला कुठल्या? बाहेरच्या. म्हणून परमेश्वर बाहेरच्या गोष्टीबद्दल बोलला पूर्ण अरण्यात, का ह्यापासून दूर त्यापासून दूर. पण कनानमध्ये गेल्यानंतर प्रभू म्हणतो आता आतल्या गोष्टीपासून सुधरा. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. नाही कळलं चर्च? इस्रायलचा प्रवास वाचा. कोणाचा? इस्रायल. इस्रायलचा. मिस्रापासून तर त्या यार्दन नदीपर्यंत देवाने फक्त बाहेरचे पाप बोलला. कोणते? बाहेरचे. त्या लोकांपासून लांब, त्या लोकांपासून, त्या यांच्यापासून. पण कनानमध्ये गेल्यानंतर देव बाहेरच्या गोष्टी बोलत नाही. कोणत्या बोलतो? आतल्या गोष्टी. आता आतून सुधार. आम्हाला वाटतं मी जगात नाही, मी चर्चमध्ये. अरे चर्चमध्ये असून पण तुझ्या आतल्या पापात तू घेरलेला आहेस. येस. आतल्या सवय काय कर? सोडून टाक. उठा ठेव काय कर? सोडून टाक. सोडून टाक. तुला काय करायचंय? तू फक्त कोणाचं ऐक? परमेश्वराचं. तू देवाचं ऐक. जर तुला उन्नती पाहिजे, दोन नहाची चाकरी चालत नाही चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुझ्यात वचन राहावी तुझी इच्छा आहे, तर बाकी खोज खबर तुझ्या मनामध्ये नकोय. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला फक्त माझं लक्ष कोणाकडं? तू परमेश्वराकडे. प्रभूकडे लक्ष ठेव. योग्य समय तुला काय दाखवायचं काय नाही दाखवायचं ते तुला दाखवणार. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. जर हालेलुया. आमच्यातल्या दैहिक गोष्टी जात नाही, जगासारखंच जर आम्ही चर्च बनवलंय. आज जर तुम्ही व्हॉट्सअपवर रील्स पाहिले तर ते म्हणला चर्चला मार्केट बनवलंय. काय बनवलंय? मार्केट बनव. चर्च काय झालं आज? मार्केट. चर्च मार्केट नाही पाहिजे, कारण प्रभूला मार्केटचा वीट आहे. आणि म्हणून प्रभू म्हणला तुम्ही माझ्या मंदिराला काय बनवलं? बाजार बाजार बनवलं. बनवलं. प्रभूने चाबूक घेतला चर्च. चर्चला बाजार होऊ द्यायचं नाही. नाही. हे देवाचं महिमेचं ठिकाण आहे. इथं Yes. फक्त देवाचं वचन घेवण देवण झालं पाहिजे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. जर आम्ही आमच्या सवयी सोडल्या नाही तर मग प्रॉब्लेम आहे चर्च. येस. मग आशीर्वाद येतील का? नाही नाही येणार. येणार. आयुष्यभर चर्चला येशील पण तुझा परिवार तिथंच. तुझा परिवार तिथेच. मग चर्च लोकांनाही प्रश्न पडतो, कारण हा किती वर्षापासून कुठे येतो? चर्चला येतो. याचं आयुष्य गेलं चर्चमध्ये, पण याच्यात परिवर्तन सुधारणा बिलकुल नाही. तुमच्या तोंडावर बोलणार नाही, पण मागं नक्कीच बोलतील की याच्यात चेंजेस काही नाही, याची प्रगती बिलकुल झाली नाही. का झाली नाही? का आशीर्वाद आले नाही? तुझा नाकर्तेपणा तू सोडला नाही. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण नाकर्तेपणा आपण काय केलं पाहिजे? सोडला पाहिजे. सोडला पाहिजे. जे देवाला प्रिय आहे ते मला करायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जे देवाला आवडतं ना त्याकडे आपलं लक्षच नाही. चर्च कोणाची महिमा करा? परमेश्वराची. कशाद्वारे? आत्मेद्वारे. आपलं समर्पण करा. कोणाला? देवाला. हा प्रभूला काय प्रिय आहे हे मला कळलं पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, काईन आणि हाबेल एकाचं अर्पण घेतलं, दुसऱ्याचं घेतलं का? नाही घेतलं. का नाही घेतलं? प्रभूला पत्ते फळं नाही आवडत का? तो तर म्हणतो त्या बागेत फळं ठेवलेत 12 प्रकारची. मग प्रभू तू फळं खाऊ घालणारे, मग तुला फळ दिले, तू का नाही घेतले? तुमच्या आराधनेचा दर्जा काय नाही परमेश्वर बघतो. येस. आराधना सगळेच करतात, पण तुम्ही कोणत्या दर्जेने करताना परमेश्वर ते पाहतोच. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्ही काय सोर्स निवडता देवाच्या गौरवासाठी ते खूप महत्वाचं आहे. सोर्स Yes. भरपूर आहे तुम्हाला, पण देव चेक करतो ना माझ्यासाठी काय उत्तमातलं उत्तम याच्याकडं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हाबेलने उत्तम आणलं, उत्तम दर्जा निवडला, यांनी कमकुवत दर्जा निवडला, म्हणून देवानं ते रिजेक्ट केलं. तुमच्याकडे भरपूर सोर्स आहे, कोणाची महिमा करावी, परमेश्वराची. पण उत्तम दर्जेदार झाली पाहिजे. येस. आपण काही बनवायचं असेल ना, आपण म्हणतो पैशाची काळजी करू नको, काजू टाक, बदाम टाक, हे टाक, काही हाय करू नको. मग देवाला देताना पण कसं? उत्तम. उत्तम. मग का मागं पुढं पाहायचं? चर्च देवाची आराधना पण दर्जेदार झाली पाहिजे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे आमचं लाईफ डेडिकेट नाही, आशीर्वाद येणार नाही. एक समयापर्यंत आले, एक समयापर्यंत, पण तिथून पुढं प्रभू ब्रेक मारतो. चर्च येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचं ऐका? सगळे बोला, कोणाचं ऐका? देवाचा ऐका. तुम्हाला देवाचं ऐकावं लागेल. येस. देवाचं वचन मनावर घ्यावं. जस्ट तुम्ही भय धराल, आशीर्वाद येऊन राज करतील. चर्च येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल सांगतो, दावीद म्हणतो माझा प्याला, भरून वाहते. सगळे बोला, माझा प्याला भरून वाहत आहे. प्याला भरून व्हायला पाहिजे का नाही? येस. व्हायला पाहिजे. कमान व्हायला पाहिजे का नाही? पण आपण म्हणतो बाबा आमचं बाबा इस्रायल सारखं आहे, आजचं आता उद्याचं. उद्या उद्या पण दावीद तो म्हणतो माझा प्याला भरून भरून वाहतोय. वाहते. जस्ट प्याला भरून वाहू द्या. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. पण हालेलुया. कोणाबरोबर विश्वासू राहा, देवासोबत. देवाच्या आज्ञेत राहा. तुमचं रिलेशन कोणाबरोबर करेक्ट पाहिजे? परमेश्वर. देवाबरोबर. दावीदाचं रिलेशन चुकलं आणि शांती काय झाली? निघून 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 गेली. गेली, वैभव निघून गेलं. पण जसं रिलेशन करेक्ट झालं, आशीर्वाद येऊन त्याला गाठले. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही फेथफुल नाहीयेत परमेश्वराबरोबर. आज तुम्ही विश्वासू पाहिजे.
देवाच्या भक्तीमध्ये, रविवारच्या प्रार्थनेमध्ये एक तरी दिवस, त्याच्यातला अर्धा तरी दिवस कोणाला द्या? देवाला. परमेश्वराला द्या. का म्हणून दिला पाहिजे का नाही? येस, दिला पाहिजे. आपण पार 11:15 येऊ तर प्रभू ब्लेस करेल का? नाही करत. तुझी महिमा कुठे आहे? येस. तू फक्त काय खायला आलास? वचन. आणि आराधना कोण देईन? येस. आराधना द्या आणि वचन घ्या. घ्या. गिव्ह अँड टेक आहे चर्च. Yes, hallelujah. पण आपण गिव्ह अँड टेक करत नाही, आपण फक्त टेकच्या वेळेस येतो. आराधना तयार करणार. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तू फेथफुल नाही आराधनेत तर प्रभू तुला ब्लेस करणार नाही चर्च. Yes. आठवड्यात एक दिवस, किती दिवस आहे? एक दिवस. तुमच्या हृदयात अशी तडफड झाली पाहिजे का, अरे प्रभू आठवड्यात तू एक दिवस का भक्ती नेमली, 2 दिवस का नाही? येस. अशी तळमळ झाली पाहिजे. ज्याच्यात अशी तळमळ होती ना चर्च, तो ग्रो करतोय. येस. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आम्ही ज्यास्त जायचो ना, आम्हाला असं वाटायचं का कधी चर्चच्या फेलोशिप भेटल, येस. कारण तिथे जाऊन आमचं ताकद बळ काय व्हायचं, नवीन व्हायचं. व्हायचं. त्या अभिषेकात प्रभू आम्हाला नवीन करायचं. मग असं वाटायचं कधी ती वर्शिप ऐकल, कधी वचन ऐकल का, प्रभू एक दिवस आहे 2 दिवस का नाही? ही तळमळ झाली पाहिजे चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज ज्यांची प्रार्थना कमकुवत आहे, फेलोशिप कमकुवत आहे, तुमची प्रार्थना मजबूत करा चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या आठवड्याची भक्ती नवीन करा चर्च, त्याच्यामध्ये नवीन पण येऊ द्या, म्हणजे आशीर्वाद तुमच्या लाईफ मध्ये येतील. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना कळतं चर्च? येस. कमॉन, लक्ष घड्याळाकडे की वचनाकडे? प्रभूकडे लक्ष द्यायचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बा आशीर्वाद पाहिजे. मी मोटिवेशनचा संदेश तयार आहे माझा, प्रभू तो एक दिला. म्हणलं प्रभू ब्लेसिंग्स नाही, प्रभू म्हणलं थांब, आज ब्लेसिंग्स नाही, आज हेच उद्या. आज येस. चर्च माझी पण घरामध्ये आठवड्याभर फाईट चालते, प्रभू हे घेतो, नाही नाही ते नाही, हे घे. जर ते बोललं तर ऐकावं लागणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शेवटी या चर्चचा शिरोमणी कोण आहे? परमेश्वर. परमेश्वर आहे. शेवटी तो परमेश्वर आहे. मला काय आवडतं यापेक्षा देवाला काय आवडतं ते महत्वाचं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, परमेश्वर या चर्चचा मस्तक आहे. म्हणून देवाला जर वाटतं तुम्हाला करेक्शन आले पाहिजे तर करेक्शन आलेच पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. इवन तुमच्या अर्पणात तुम्ही पुढे आले पाहिजे, शक्तीच्या पलीकडे. कुठं? शक्तीच्या त्या बहिणींची साक्षी दिली, आज शक्तीच्या पलीकडे करा. कसं? शक्तीच्या हा, पलीकडे. जर तुम्हाला वाटतं ना सुपर नॅचरल हा शब्द खूप आपण वापरतो, देवाने सुपर नॅचरल करावं. कसं? सुपर नॅचरल. मग तू पण तर शक्तीच्या पलीकडे कर. देव म्हणतो फक्त मीच असं करावं तसं करावं, तू काय करणार? येस. कमॉन, किती लोकांना समजतं? आमचा देव सुपर नॅचरल करणारा. कसा? सुपर नॅचरल. म्हणजे देव म्हणतो मला चढवतो झाडावर आणि तू बस तिथंच, तू पण तर शक्तीच्या पलीकडे कर. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणजे देव म्हणतो घेता येतं कोणाकडून, परमेश्वराकडून. आणि द्यायचं म्हणलं तर शक्तीच नाही प्रभू, शक्तीच नाही प्रभू, अरे शक्तीच्या पलीकडे दे. Yes, येस. hallelujah. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्या तू शक्तीच्या पलीकडे देशील देव बाप तुला ब्लेस करणार. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. चर्च जर तुम्ही रडतच बसते ना, कधी ब्लेस होणार नाही. तुमच्या दुष्काळात जर देवाचं वचन येतं ते तुमच्या हानीसाठी नाही, तुमच्या ब्लेसिंगसाठी. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विधवा स्त्री दुष्काळात आहे. कशात आहे? दुष्काळावर. आणि वचन असं येतंय का माझ्या हिशोबाने सगळं जाणार आहे, पण जर वचन आलं ना जाणार नाही, वचन सांगतं येणार आहे. येस. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमच्या लाईफवर तुमच्या समस्यात जेही वचन येईल तेच तुमचे आशीर्वाद. Yes, Yes. amen. ते धरून ठेवा. लॉजिक सांगतं, बुद्धी सांगती का प्रभू स्थिती काय, तू बोलतो काय, अरे देवाला जास्त कळतं तुला द्यायचं कसं. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाला द्यायचं कसं? देव देणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुम्ही कोणाचं वचन ऐकलं पाहिजे? देवाचं वचन. देवाला स्किप करू नका. जर देव तुमच्याशी बोलला ना, तुम्हाला काय करायचंय? ऐकायचं. ऐकायचंय. आता आपण ऐकू, घरी जाऊ, एक थर्ड पास्टरला फोन लावू, हे बरोबर आहे का? अर्धे तुझ्याशी बोललाय, Yes. तू या मंडळीत येतो, येस. जे तुझ्या लाईफ मध्ये इंटरेस्टेड आहे, त्या पास्टरला थोडी प्रकाशन जे भेटतं जे मला भेटतंय परमेश्वराकडून. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ही सवय चर्च, कारण लोक मलाही फोन करतात पण त्यांना माहित नाही मी पण एक पास्टर आहे, म्हणून पहिले सांगतो झालं काय ते सांग, पहिले अर्ध नको सांगू. लोक फक्त एक बाजू विचारतात, कशी? एक बाजू. पास्टर असं असेल तर कसं, वचन काय सांगतं, पार्श्वभूमी सांग पहिले काय चाललंय, मग तुला सांगतो वचन काय सांगतं. मग नंतर लोक फोनच करत नाही, त्यांना वाटतं माझ्या मनासारखं बोल, तुझ्या मनासारखं बोलणार नाही. येस. जे देवाचं वचन सांगतं तेच तुला सांगेल. Yes. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, कळतं चर्च. जर त्या व्यक्तीला मी रॉंग गायडन्स केलं, तुझ्या माझ्या चर्चला बी तर कोणी रॉंग गायडन्स करेल. येस. मी जर कोणाला चुकीच्या गोष्टी साथ दिली का, त्याला वाटावं का मी चांगला पास्टर आहे, तर परमेश्वर नजर मी पडणार चर्च. येस. एखाद्या व्यक्तीला जर मी साथ दिली त्याच्या नाकर्तेपणात, मी त्याचं मन जिंकतोय. पास्टर कसे आहेत? चांगले आहेत. जे पास्टर गोडी गोडीने सांगतात ते पास्टर कसे असतात? चांगले असतात. ते चांगलेच असतात, हवे हवे असतात, पण शेवटी मला पण तर चर्च आहे. येस. जर मी त्याला जिंकायला जाईल चुकीच्या वेने, तर उद्या माझ्या हरवतील. येस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमची नीतिमत्ता साफ पाहिजे चर्च. प्रेज द लॉर्ड. Yes, तुम्हाला hallelujah. वाढवणारा परमेश्वर आहे. येस. तुमच्या बुद्धीने वाढू नका, प्रभूच्या वाचनाने वाढा आणि प्रभू तुम्हाला वाढवणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपलं लाईफ करेक्ट पाहिजे, हे डेडिकेट पाहिजे. म्हणून देवाला विचारा चर्च का कुठं गडबड आहे आणि ते वचन वाचा, हे तुम्हाला रस्ता दाखवणार चर्च. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज फक्त नावाचा पश्चाताप नको. दाविदाने पण काय केला, पश्चाताप केला, पण पुढे शब्द काय आला, उरिया इत्तेच्या बायकोपासून झालेली संतती काय झाली, मरण पावली. म्हणजे त्यांचं लग्न देवाकडून अप्रूव्ड नव्हतं. नव्हतं. पश्चाताप त्यांनी केला, पण देवाच्या नजरेत ते राईट नव्हतं. पण पुढे ज्यास फटका बसला, मग मे बी त्यांनी त्यावेळी पश्चाताप करून करेक्शन करून मग सांगितलं, दाविदाच्या पत्नीपासून शल्मोन झाला. झाला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. शल्मोन म्हणजे काय, शांती. शांती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्या शल्मोन झाला म्हणजे वचन पूर्ण झालं. Yes. मग देवातलं नाथांना परत पाठवलं, म्हणलं त्याला काय म्हण, यदिदा. जदिदा. काय म्हण, जदिदा. म्हणजे देवाला प्रिय. प्रिय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती लोकांना समजतं. आणि त्याचं हे पण सांगतो तर शल्मोन नाव जास्त प्रचलित झालं. कोणतं, शल्मोन. यदिदा नाव जास्त प्रचलित झालं. नाही. शल्मोन नाव आता मेन रेफरन्स याच्यात नाहीये, काही गुज असतील जे अजून उघडले नाही. पण बायबल सांगतं योशियाच्या आईचं नाव पण जदिदा होतं. योशिया जो एक राजा होता इस्रायलचा, त्याच्या आईचं नाव पण काय होतं, जेदिदा. हा, तिचं नाव पण यदिदा, मराठीत यदिदा आणि इंग्लिशमध्ये जदिदा. जेदिदा. असं म्हणतात स्कॉलर लोक की स्त्रीचं नाव असल्यामुळं प्रॉपर त्याचं हे नाहीये, म्हणून ते नाव जास्त पुढे हायलाईट झालं नाही. शल्मोन नावानेच पुढे त्याला संबोधित करण्यात आलं. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला यदिदा म्हणलंय का, कारण परमेश्वर त्याच्यावर काय बांधणार आहे, घर बांध. घर बांधणार आहे. काय बांधणार आहे, बांधणार. आणि तो देवाला कसा आहे, प्रिय आहे. प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, किती लोकांना गुज कळले आज. चर्च करेक्ट व्हा. मला तर अजून डीप जायचंय, पण आता वेळ मला परमिट करत नाहीये. प्लीज खोलवर जा, अजून तुमचं रिलेशनशिप करेक्ट करा. अजून असे जीवनाचे भरपूर भाग आहेत का जे आमचे करेक्ट नाही आहेत, ते करेक्ट होणं खूप गरजेचं आहे. प्रभूची महिमा करा, आपलं लाईफ सरळ करा, आशीर्वाद येऊन तुम्हाला गाठतील. आणि ह्या चर्चमध्ये तुम्ही साक्ष द्याल का आम्ही प्रार्थना केली आणि देवाने कार्य केलं. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमान, व्हावं का नाही व्हावं, येस. आम्ही नक्की करणार. आम्ही म्हणत नाही की आम्ही तुम्हासाठी प्रार्थना करणार नाही, आम्ही नक्की करणार. चर्चच्या चेन प्रेस चालू आहेत, आमच्या पर्सनल प्रेस चालू आहेत, पण तुमचं करेक्शन तुम्हाला पुढे आणणार चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जोही ना करतेपणा आहे तो टाकून द्या. Yes. आणि फक्त प्रार्थनेपुरता नाही, घरी जाऊन त्यावर विचार करा, त्याच्यावर उपास प्रार्थना करा आणि देवाला म्हणा का मला याच्यातून काय कर, बाहेर काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यास तुम्ही प्रार्थनेबरोबर कृती दाखवताल, मग देव तुमचा पश्चाताप मान्य करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्याचा पश्चाताप खरा, पुढच्या रविवारी त्याची साक्ष चर्च. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कमॉन, बिलीव्ह करता का, येस. कमॉन तुम्ही बिलीव्ह करता का, येस. तुमचं रिपेंट जर खरं, देव तुम्हाला ब्लेस करणार. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं हार्ट क्लीन ठेवा. तुमचं हार्ट कसं ठेवा, क्लीन. क्लीन ठेवा. जर तुमचं हार्ट क्लीन असं, देवा तुम्हासाठी करणारच. प्रेज द लॉर्ड. थँक्यू फादर. होरी अंधाराबा शकिती आराबा. प्रभू तुला धन्यवाद, तुला महिमा, तुला स्तुती. प्रभू तू इथं आहे, तुझी उपस्थिती इथं आहे आणि तुझ्या उपस्थितीत प्रभू तुझी इच्छा आहे का आम्ही बदलावं. तू म्हणतो जसा मी आहे तसं तुम्ही असावे. तू पवित्र आहे, आम्ही पवित्र असावं. तुझी नीतिमत्ता साफ आहे, आमची नीतिमत्ता पण साफ असावी. तुझे नेत्र क्लीन आहेत, आमचे पण नेत्र क्लीन असावेत. तुझं मन क्लिअर आहे प्रभू, त्याच्यात कोणतं कपट नाही, कोणती घृणा नाही. आमचं पण मन साफ असावं. तुझे पाऊलं शुद्ध पवित्र आहेत, Yes, आमची yes. पण वाट सरळ पाहिजे पित्या. हो दे बाप्पा. प्रभू मला अनुग्रह दे. येस दे बाप्पा. तुझ्या उपस्थितीमध्ये मला तू सारखं होऊ दे. येस येस. तू प्रोत्साहित करतो, तू वचन देतो. हो दे बाप्पा. कोणाला बायबल वाचताना येतं, कोणाला संडे चर्चमध्ये येतं, Yes. कोणाला कोणत्या सेवकाद्वारे येतं, कोणाला स्वप्न दिसतात. हो दे बाप्पा. प्रभू तू नेहमी आपल्या लेकरांशी बोलतो Yes. आणि जाणीव करून देतो का ऐक माझ्या मुला मुली, तू कसाही असला येस. तर मी तुला आशीर्वादित करणार. येस. आमेन. पण तुझं लाईफ जर तू सरळ करणार नाही येस. तर तू बिघडशील. येस येस. तुला काय पाहिजे ते मोठं नाही मस्तसाठी, पण तुझ्या आत्म्याचा नाश होऊ नये ही प्रभूची इच्छा. येस येस. म्हणून परमेश्वर म्हणतो काही समय मी तुला सोडणार, येस फादर. पण मोठ्या प्रेमाने मी तुला जवळ घेईन. आमेन आमेन. पण हा काही समय तू स्वतःला करेक्ट कर. येस. असं समजू नको का देवाचं लक्ष नाही. अरे तुला प्रभूने कोणत्या कोणत्या स्थितीमधून आणलं, येस. आपला जुना इतिहास आठव. जीसस. तू कशा कशामध्ये अडकला, कुठं कुठं पडला, Yes, कोणकोणत्या समस्या तुझ्या लाईफ मध्ये आणल्या. येस फादर. देवाने तुला तिथं संपवलं का, हो दे. नाही.
देवाने तुझी पुढची वाटचाल केली. येस येस तोच देव याही वेळेस तुझ्याकडे पाहतो. येस पण तुला असं वाटतं की वेळ आता हाताच्या बाहेर चालला आहे आणि मग का म्हणून आता देव करणार येस येस नाही. प्रभू तुला पाहतोय, येस आमेन. प्रभू तुला पाहतोय ब्रदर येस सिस्टर, प्रभू तुला पाहतोय. येस आमेन. असं कोणी नाही जे देवाच्या नजरेपासून लपलंय. येस सगळ्यांकडे देवाची नजर आहे. आमेन आमेन. प्रत्येकासाठी देवाचं प्रेमळच मन आहे. हालेलुया. पण तो म्हणतो जर तुझ्याकडे बघून मी करत गेलो तुझं नुकसान होईल. येस येस तुझ्या आत्म्यात तू सुधर, येस आमेन. त्या गोष्टी सोड ज्या चुकीच्या गोष्टीमध्ये तू फसतोय, Yes. अडकतोय, त्या तुला आवडतात Yes. पण त्याच गोष्टी तुला देवाच्या पासून दूर दूर घेऊन चालल्या. जीसस. करेक्ट हो, वळ देवाकडं आणि नावाचा पश्चाताप नकोय. त्या नाकर्तेपणावर तू काम कर. येस फादर. प्रभूला म्हण का प्रभू होय हा अशक्तपणा माझ्यामध्ये आहे, हो देवा. माझ्या मुखातून निंदा होती, येस देवा. मला वाचव. येस फादर. मी चुगली करतो, मला वाचव. हो देवा. मी हेवा करतो, प्रभू मला वाचव. Yes, Father. माझ्यामध्ये व्यभिचाराची भावना उत्पन्न होती, मला वाचव. Yes, देवा. माझ्यामध्ये पैशाचा लोभ येतो, प्रभू मला वाचव. येस फादर. प्रभू दुसऱ्याची उन्नती पाहून माझ्यामध्ये ईर्ष्या येते, मला वाचव. येस देवा. प्रभू असा अनेक प्रकारचा नाकर्तेपणा आहे येस येस. जो माझ्या मना विचारात राज्य करायचा प्रयत्न करतो. येस जीसस. हे प्रभू मला सोडू नको. हो देवा. हे प्रभू माझ्या मनाच्या स्वाधीन मला करू नको. Yes, yes, हे Father. पवित्र आत्मा देवा मला सहाय्य कर. Yes, देवा. मला धरून ठेव. येस सर. तुझ्या पलीकडे मला काही नको. हो देवा. डोळे भुलवणारे, Yes, कान yes. फसवणारे, येस देवा. मन मला नाशात आणि पाशात पाडणार आहे. हो देवा. मला तुझ्या स्वाधीन घे पवित्र आत्मा. येस सर. मला मदत कर प्रभू. येस मी फादर. स्वतःमध्ये एवढा शहाणा नाही, हो मी देवा. स्वतःमध्ये एवढा समजदार पण नाही. येस देवा. पण तुझी मेहरी नजर माझ्यावर कर. येस मी आमेन. जसा कसा असेल मला धर, येस फादर. मला करेक्ट कर. हो देवा. तुझ्या पद्धतीने कर प्रभू. येस देवा. मला बळ दे प्रभू. बळ दे देवा. मला लपायचं नाही. येस देवा. जी आदम हवेची वृत्ती होती लपायची, येस त्या येस. वृत्तीपासून मला बाहेर काढ. बाहेर काढ दे. मला एक्सक्यूज द्यायचं नाही. येस देवा. जर तू म्हणतो हा नाकर्तेपणा माझ्यात आहे तर Yes. होय प्रभू हा माझ्यात आहे, येस फादर. मला बाहेर काढ. बाहेर काढ दे. आणि मला माहिती आहे प्रभू तू म्हणतो अशक्तपणात मी तुला सशक्त करल. येस आमेन. मला तुझा अनुभव दे. येस देवा. मला तुझा अनुभव दे का तू किती चांगला आहे. हो दे बाप्पा. आणि मला माहित आहे येस की तू आपल्या लेकराला सोडणार नाही, येस जीसस. नाही टाकणार प्रभू. हो दे. रक्ताने मिळवलंय तू मला येस आमेन. तुझ्या महिमेसाठी. येस तू फादर. मला कधी नाही सोडणार, येस जीसस. पण मला तुला नाही सोडायचं. येस दे बाप्पा. हे प्रभू मला बळ दे. येस दे हे बाप्पा. पवित्र आत्मा मला सहाय्यता कर. सहाय्यता कर देवा दे जितके बाप्पा. इथं आहेत, येस दे प्रार्थना करा. येस जीसस. काय कमी आहे चर्च, Yes, कोणत्या चुका Father. घडतायत. येस येस. कुणी फेसबुक मध्ये हरवलंय का, कुणी देहाच्या वास्तेत हरवलंय का, जीसस. कुणी निंदेमध्ये फसलंय का. येस फादर. चर्च बाहेर पडा. कोणाचे व्यवहार चुकीचे आहेत का, तुम्ही कोणाचा पैसा घेतला तुम्ही जर ते परत देत नाही तर आपले व्यवहार सुधारा. चर्च येस येस. करेक्शन मध्ये या. येस चर्च जीसस. प्रभूकडे प्रार्थना करा. येस येस. म्हणा होय प्रभू हा ना करतेपणा मी ऍग्री करतो, हो दे बाप्पा. मला सहाय्य कर पिते, मला सहाय्य कर. मला मदत कर माझ्या देवा. येस दे मला बाप्पा. बाहेर पडायचं, येस दे मी बाप्पा. गुरफटलोय, हो दे माझ्याकडून होत नाही, येस मला मदत कर ना प्रभू. हो दे. असं नाही का या गोष्टी मी पूर्वी प्रार्थना केली नाही, मी प्रार्थना केली पुन्हा तेच नाकर्तेपणा केला. Yes, पण हे yes. देवा मला वीट मानू नकोस, हो दे बाप्पा. माझा कंटाळ करू नको. येस दे बाप्पा. प्लीज मला धर ना प्रभू, धरून ठेव दे. प्लीज ना प्रभू मला धर पित्या, धरून ठेव दे बाप्पा. आणि तुझा महिमा हो दे. येस दे बाप्पा. धन्यवाद तू मला सहाय्य करणार, येस येस. धन्यवाद तू मला बळ देणार. येस दे जर तू बाप्पा. माझ्या लाईफ मध्ये मिरॅकल करू शकतो येस येस. तर माझा स्वभाव तू काटन करू शकत नाही, Yes, yes, sir. माझं वागणं तू का बदलू शकत नाही, Yes, Jesus. माझ्या विचार तू का नियंत्रण आणू शकत नाही. हो दे तू बाप्पा. नक्की करणार नक्की आणि करणार. माझ्या आतमध्ये मी चेंजेस पाहणार. आमेन आमेन. तुझी महिमा माझ्या लाईफ द्वारे होईल येस आणि मी तुझा गौरव करणार. तुझा महिमा होणार दे बाप्पा. प्रभू मी प्रार्थना करतो येस दे बाप्पा. जे हृदयातून फिरतील येस येस. तुमचे आशीर्वाद रेडी आहेत, येस जीसस. तुमचे ब्लेसिंग्स रेडी आहेत. आमेन आमेन. देव उगाच फटके मारत नाही, देव प्रीती करतो म्हणून फटके मारतो. आणि ज्यांनी हा फटका तेल म्हणून घेतलंय तुझ्या जीवनात आशीर्वाद तुला गाठतील. येस जीसस. तू साक्ष देशील Yes, का होय yes. काही कमकुतपणा माझ्यात होता, येस तिथं मी काम केलं, येस इच्छाच केली आणि देवाने कार्य करून टाकलं. येस आमेन. देवा तू प्रेमळ परमेश्वर आहे, हो दे बाप्पा. तू नेहमी राग धरणार नाही, येस दे कारण तू बाप्पा. मंद क्रोध आहे. येस येस. पुन्हा तुझा मुखाचा प्रकाश आमच्यावर तू उलटशील, Yes, Jesus. पुन्हा तू आम्हाला ब्लेस करशील, Yes, पुन्हा आम्ही तुझी महिमा पाहू, Amen. पुन्हा तू आम्हाला एकवटणार, आमच्या कुटुंबात तुझी महिमा होणार. येस दे बाप्पा. तुझ्या नावाला धन्यवाद देतो. धन्यवाद देतो दे आलेल्या बाप्पा. प्रत्येक लहान मोठ्यांना ब्लेस करतो. प्रेस करतो येशूच्या नावात. आज त्यांचे त्रास वेगळे असतील येस दे बाप्पा. पण ते उत्तर एकच देतो, येस येस. तू मनातून वळ,
Yes. आशीर्वाद येऊन तुला गाठतील. Yes. Amen. तुझ्या सेवेत तू कमी आहे तर सेवेत वाढ. Yes. Yes. तो पण एक नाकर्तेपणा तू देवासाठी काही करत नाही. Yes. देवासाठी आपलं मुख मुघड. Yes. Yes. देवाची महिमा प्रगट कर. Amen. तुझ्या अर्पणात तू मागं पडतो तो अर्पणात पुढे ये. Yes, तुझं Jesus. प्रथम फळ पण देवाच्या महिमेसाठी नाहीये, Yes. Yes. त्या पण मध्ये तू पुढे ये. Yes, Father. आणि जे करतायत आता तुम्ही शक्तीच्या पलीकडे जा. Yes. Amen. जे करतायत त्यांनी शक्तीच्या पलीकडे जाऊन करावं. Yes, तू yes, मोठ्या गोष्टी पाहशील Yes, आणि देवा Jesus. तुला ब्लेस करणार. Yes, हे बाप्पा. पुन्हा प्रभू आलेल्या सर्व लहान मोठ्यांवर Yes, तुझा आशीर्वाद Father. मी स्वीकारतो. स्वीकारतो देवा. प्रभू बोज घेण्यास Yes, हे आज मला तुझ्या वाटणे तू शुद्ध केलं Yes, हे बाप्पा. म्हणून तुला धन्यवाद धन्यवाद देतो. देतो. येशू नावाने स्वीकारतो. Amen. आमेन. Amen.